या ठिकाणी आता आपण साजरा करतो आहोत। सकाळपासून इथं 2 परिसंवाद झाले। संत तुकडोजी महाराज विचारपीठ या आजच्या या सभागृहाला आपण नाव दिले। आज सकाळी वेगवेगळे परिसंवाद, मुलाखती, कवी संमेलनं याचा आपण कालपासून सगळेजण आस्वाद घेतो आहोत। आणि मराठवाडा साहित्य परिषदेने खूप चांगला पायंडा पाडलेला आहे की प्रौढ साहित्यासोबतच बालकुमार मेळावा देखील सगळ्या साहित्य संमेलनामध्ये घेण्याचा स्तुत्य आणि अभिनव असा उपक्रम त्यांनी सुरू केलेला आहे। ही चांगली गोष्ट आहे। आपण नेहमी म्हणतो की बालसाहित्य दुर्लक्षित झालेलं आहे, बालकांच्या साहित्यांकडं विशेष लक्ष नाही, त्यांच्या समीक्षेकडे लक्ष नाही। अशा पार्श्वभूमीवर असे उपक्रम खूप होणं गरजेचं आहे। तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आजच्या या बालकुमार मेळाव्याला सुरुवात करणार आहोत। मी आज ज्यांची या बालकुमार मेळाव्यामध्ये ज्यांच्या कविता, ज्यांच्या कथा आपण ऐकणार आहोत, असे निमंत्रित कवी, लेखक आणि कथाकार यांना मी विचारमंचावरती पाचारण करतो। आपल्या या बालकुमार मेळाव्याचे अध्यक्ष गेनू शिंदे सर, सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखक गेनू शिंदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यायचे। आपण सगळ्यांनी आपला सुद्धा थकवा टाळ्या वाजल्यानंतर जाऊ शकतो। छान काळ्या मसाल्याची पातोड्याची भाजी। यानंतर श्रीपती जमाले हे सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखक आहेत। बालसाहित्याचे वेगवेगळे प्रकार ते सध्या हाताळत आहेत। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यायचे। निशाताई कापडे यांनाही विनंती आहे की त्यांनी विचारमंचावरती यायचे। विनोद सिनकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यायचे। किरण निकम सर, संगीता देशमुख, आनंद पोपलवाड खास नांदेडवरून आलेत, खूप दूरून आले, तर जोरदार टाळ्या वाजवा। प्रदीप इक्कर सर जालना मंठा येथून आलेत। किरण निकम सर, भारती द्रुपद सोळुंके मॅडम, आयोजनाच्या अनुषंगानं जेव्हा मीटिंगमध्ये ठरलं होतं की आपण आपल्या भागातल्या मुलांना पण संधी देऊयात, तर मग रँडमली असं आपण कुणाला संधी द्यायची म्हणून आम्ही काय केलं होतं की आमच्या भागातल्या ज्या काही शाळा आहेत आपल्या परिसरातल्या, त्या शाळांमध्ये जाऊन या संमेलनाविषयी माहिती सांगितली होती आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही काव्य वाचन स्पर्धा घेतली होती। जवळपास 15 शाळेतून एक 65 लिहिणाऱ्या मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। ती आमच्यासाठी एकदमच आनंदाची गोष्ट होती की आमच्या भागामध्ये इतकी मुलं कविता लिहित आहेत, हे आम्हाला खूप छान वाटलं। आणि त्यातून आम्ही काही मुलं निवडली होती की त्या मुलांना पण ह्या मान्यवर आपल्या पुस्तकामध्ये आम्ही वाचत असतो, त्यांच्यासोबत कविता म्हणायला त्यांना आम्ही संधी देणार होतो। तर मी काही त्या निवडक मुलांना पण वरती बोलवतो, त्यांनी समोर इथे येऊन छान मांडी घालून बसायचे। शांभवी भट, साक्षी साठेवाड, प्रतीक्षा बोरकर, संस्कृती गावडे, अनुष्का राऊत, इथं मस्त बसा मांडी घालून, ऋतुजा धावडे, ऋतुजा दोंडगे, स्नेहल कणके, भगवान महावीर आणि ईश्वरी सूर्यवंशी। वाळू स्पर्धेमध्ये निवडून आलेले आमचे हे सगळे कवी आहेत, बालकवी आहेत। आणि गंमत म्हणजे 65 स्पर्धकांनी भाग घेतला आणि जे निवडले ते सगळ्या मुली होत्या। एकही मुलगा स्पर्धेमध्ये निवडून आला नाही। त्यामुळे ह्या सगळ्या उद्याच्या आरती प्रभू, उद्याच्या इंदिरा संत, उद्याच्या बहिणाबाई चौधरी आहेत। आणि ह्याच मुलांना घेऊन आम्ही त्यांची पुढे एक छान कार्यशाळा घेणार आहोत। कविता कशी म्हणायची, कविता कशी लिहायची, कविता कशी वाचायची, असा एक वेगळा उपक्रम आहे। तर मी आता अधिक वेळ घेणार नाही, आपण आपल्या या बालकुमार मेळाव्याला सुरुवात करूयात।
बालकुमार मेळाव्याची एक छोटी संकल्पना अशी की इथं काही कथाकार आहेत, काही कवी आहेत. त्यामुळे हे स्वातंत्र्य आपण आता कवींनाच देऊयात, लेखकांना देऊयात. त्यांना वाटलं की मला आता इथं कथा सादर करायची आहे, तर त्यांनी छान एक कथा सादर करावी, पण एक कथा सादर करावी. आणि कविता सादर करायच्या असतील त्यांना तर मग 2 कविता, छोटेखानी 2 कविता ते सादर करू शकतात. तर छान असं हसत खेळत वातावरणामध्ये आपण हा बालकुमार मेळावा पुढे घेऊन जाऊयात. आणि एकदमच स्वागत करण्यापेक्षा ज्यांना मी बोलवतो आहे त्यांचं आपण स्वागत करून त्यांना सादरीकरणाची आपण संधी देऊ. करील मनोरंजन जो मुलांचे नाते जडेल प्रभूशी तयाचे, असं साने गुरुजींनी म्हटलं होतं. तर ही सगळी भगवंताची काम करणारी माणसं आहेत, फुलांची काम करणारी माणसं आहेत, मुलांचे काम करणारी माणसं आहेत. एक कविता आहे की नाजूक हलके फूल बनावे पाठीवरचे दप्तर, कंटाळवाण्या धड्यावरती शिंपडावे अत्तर, मातीमध्ये पेरू अक्षर आभाळाचा करू फळा, झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. झाडे बालसाहित्याचे रसिक आहोत, तर आता आपण छानपैकी बालकुमार मेळाव्याला सुरुवात करूयात. एकदा मस्त टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जालन्यावरून आलेले जालना मंठा येथील शिक्षक प्रदीप इक्कर सर यांना मी या ठिकाणी आता बोलवणार आहे. आणि या ठिकाणी विठ्ठल कांबळे सर उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो. सर हिरवा पांडुरंग नावाचा बालकविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे, ज्याची खूप चर्चा झाली. कथासंग्रह, ललित लेख संग्रह त्यांचे आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आणि मुलांसाठी लिहिणारा, ग्रामीण भागातून आलेला, शेतीच्या भातीच्या प्रतिमा, शेतीचे भातीचे विषय घेऊन, काळ्या मातीचे विषय घेऊन बालसाहित्य लिहू पाहणारे आमचे हे प्रदीप इक्करकर सर. आपण म्हणतो की हल्लीचं बालसाहित्य हे पुणे मुंबईतल्या AC आणि फ्लॅटमध्ये आपल्यासमोर ठेवतोय. परिचय सरांनी तर दिलेलाच आहे. बाप राबतो मातीत बाप माती वाणी काळा, बाप राबतो मातीत बाप माती वाणी काळा, बाप आभाळ पाऊस बाप ढगावानी काळा, बाप आभाळ पाऊस बाप ढगावानी काळा, काळ्या मातीवर बाप करी जीवा पाड माया, काळ्या मातीवर बाप करी जीवा पाड माया, उभावतावर बाप दिसे पंढरीचा राया, उभावतावर बाप दिसे पंढरीचा राया, बाप राबतो राबतो ध्यान सार वावरात, बाप राबतो राबतो ध्यान सार वावरात, बाप तुडवितो काटे काळ्या कुट्ट अंधारात, बाप तुडवितो काटे काळ्या कुट्ट अंधारात, कष्ट घामाच्या ओलीत करी रान हिरवगार, कष्ट घामाच्या ओलीत करी रान हिरवगार, कसा पाऊस पाण्याचा जीवा लागतो या घोर, कसा पाऊस पाण्याचा जीवा लागतो या घोर, कष्ट ढग पांगले पांगले बखाडात वाऱ्यावर, बाप खंगला खंगला मन नाही थाऱ्यावर, बाप खंगला खंगला मन नाही थाऱ्यावर, ढग पांगले पांगले बखाडात वाऱ्यावर, बाप खंगला खंगला मन नाही थाऱ्यावर, गेल कर पुनरान बाप उभा धुऱ्यावर, याच त्याच देणं बाकी कर्ज भार डोईवर, याच त्याच देणं बाकी कर्ज भार डोईवर. आणि आता शेवट, किती पेराव बापान रान दुबार तिबार, किती पेराव बापान रान दुबार तिबार, कस पोसाव बापान
जगसार घरदार कसं पोसावं बापान, जगसार घरदार. धन्यवाद. जोरदार टाळ्या आपण या यावे पावसाने, यावे पावसाने माती हाक देते, यावे पावसाने माती हाक देते, पेरू चार दाणे माती लाख देते, पेरू चार दाणे माती लाख देते. सांगा भाकरीचा कुठे कारखाना, सांगा भाकरीचा कुठे कारखाना, कोणत्या दुकानी पिके दाळदाना, कोणत्या दुकानी पिके दाळदाना. माती माय आहे कळो लेकरांना, माती माय आहे कळो लेकरांना, मुखी घास देते भुक्या पाखरांना, मुखी घास देते भुक्या पाखरांना. माती अभिमान माती सर्व आहे, माती अभिमान माती सर्व आहे, मातीचं इमान माती गर्व आहे. यावे पावसाने माती हाक देते, पेरू चार दाणे माती लाख देते, पेरू चार दाणे माती लाख देते. धन्यवाद. जोरदार टाळ्या. विष्णू सुराशे सर, कैलास पब्लिकेशनचे अतकरे सर, नीलकंठ दाते सर, या सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. ललिता शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरती यायचं आहे. सरांच्या या कवितेवरनं मला विंदांची कविता आठवली की पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे छोटी शाळा, सगळी मुलं आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा, खोड्या करतो मस्ती करतो, खोड्या करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल, मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल. यानंतर मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही ह्या बालकुमार मेळाव्यामध्ये ह्या सगळ्या मोठ्या कवी लेखकांसोबत आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा कविता म्हणण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही बालकुमार काव्यवाचन स्पर्धा घेतली होती. त्यातले काही निवडक मुलं तुमच्यासमोर त्यांची कविता पहिल्यांदाच साहित्य संमेलनामध्ये मांडणार आहेत. त्यांच्या आयुष्यातले पहिलं संमेलन आणि त्यांच्या आयुष्यातली पहिली कविता तुम्ही गोड मानून घ्या, त्यांना जोरदार प्रतिसाद द्या. मी बोलवतो प्रतीक्षा बोरकर. सुरुवातीला मी संजय वरकर सरांना विनंती करतो की सरांनी तिचं स्वागत करावं, कौतुक करावं. तिचं भाग्य आहे की वरकर सरांच्या हस्ते तिचं स्वागत होत आहे. प्रतीक्षा बोरकर न्यू शहीद भगतसिंग रांजणगाव इथून आलेली विद्यार्थिनी. तिनं काल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि सरांच्या हस्ते तिचं आपण या ठिकाणी कौतुक करूयात. चला जोरदार टाळ्या वाजवू आपण. समोर बघा इकडं तिथे बघ. सर, इकडे समोर बघा इकडं. प्रतीक्षाला मी विनंती करतो की तिने एक कविता सादर करायची आहे. प्रतीक्षा इथे राहू इथं. नमस्कार सर्वांना, माझं नाव प्रतीक्षा सोपान बोरकर. मी न्यू शहीद भगतसिंग किलबिल प्राथमिक शाळा रांजणगाव शेणपुंजी या शाळेतील विद्यार्थिनी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या शाळेतील शिक्षक जसे की आदरणीय निकम सर हे आमच्या शाळेचे बालकाव्य आहेत आणि आदरणीय आहेर सर जे की व्याख्याता आणि एक होम मिनिस्टर आहेत. ते आम्हाला ना लहानपणी खूप गोष्टी सांगायचे आणि ते आम्हाला सांगायचे की आता हे पर्यावरण आहे का, तर त्याचा खूप त्रास होतोय, त्याचं ते कालचक्र आहे ते बिघडत जाते. तर मला एक विषय लक्षात आला, मग मला काही प्रश्न पडले. मग मी एक कविता बनवली आहे आणि त्या प्रश्नाद्वारे मी ती तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचे नाव आहे पावसा रे पाऊस. पावसा रे पावसा तुला झालंय कसं, पावसा रे पावसा तुला झालंय कसं,
का उगी केलंस आम्हा वेडा पिस, का उगी केलंस आम्हा वेडा पिस. कधी करतो कहर कधी दांडी मारतो, कधी करतो कहर कधी दांडी मारतो. सांगतो रे बाबा असं कार्य छेडतोस, सांगतो रे बाबा असं कार्य छेडतोस. विचारायला येईन म्हणते याचं उत्तर तुला, विचारायला येईन म्हणते याचं उत्तर तुला. काय करू पाठीवर आहे माझ्या दप्तर, काय करू पाठीवर आहे माझ्या दप्तर. वेळ झाला शाळेचा झाली मला घाई, वेळ झाला शाळेचा झाली मला घाई. उशीर झाला म्हणून शिक्षा करतील बाई, उशीर झाला म्हणून शिक्षा करतील बाई. धन्यवाद. मी सरांना एक विनंती करते, मी अजून एक कविता सादर करू शकते का? अरे वा, खूप मोठी बाल साहित्यिक लेखिका होणार आहे. धुरा टाळ्या वाजवा. आपण 2 राऊंड घेऊया. दुसऱ्या राऊंड हां, तुझी कविता होणार नाही, लागणार नाही असं दिसतं एकंदरीत. बस खाली बस. माईक. सुरुवातीला ज्या शिक्षकांचा उल्लेख केला की बघा, आपल्याला मराठी विषयाचे शिक्षक जर चांगले असले की आपण आपोआप कवितेकडे वळू लागतो. तर तिची इतकी सुंदर कविता असण्यामागे, तिची कविता घडण्यामागे तिचे शिक्षक असले पाहिजेत. तर ते शिक्षक, त्यांनाच मी आता बोलवतो. किरण निकम सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. आणि नीलकंठ डाके सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या किरण निकम सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर समोर या. सर हे रांजणगाव शाळेमध्ये शहीद भगतसिंग विद्यालयात शिक्षक आहेत. मुलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम ते शाळेमध्ये राबवतात. त्यांचा एक बालकविता संग्रह आता नुकताच प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. सोशल मीडियातून त्यांच्या कविता सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहेत. आणि विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून आमच्या भागात त्यांचा उल्लेख आहे, त्यांची आम्ही नोंद या ठिकाणी करतो. आणि आमच्या सगळ्याच उपक्रमामध्ये सरांचा हिरारीने सहभाग असतो. जोरदार टाळ्या आपण किरण निकम सरांसाठी. आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी एक रचना आपली या ठिकाणी ठेवावी. त्याचं नाव आहे भाऊ. भाऊ. बऱ्याच वेळेस भाऊ जेव्हा लहान असतात तेव्हा सुखी असतात, एकमेकांना विचारतात सर. पण जेव्हा ते मोठे होतात तेव्हा निश्चितच त्यांची भांडणं आपल्याला दिसतात. पण ते होऊ नये म्हणून लहान मुलांना लहानपणापासून आपण सांगणं गरजेचं आहे. आपण दोघे भाऊ भाऊ एक दिलाने राहू, आई बाबांना उद्याच भविष्य उज्ज्वल दावू. वाद नको, दंगा नको, नको मस्ती आता. आई बाबा आपल्यासाठी किती खस्ता खाता. मेहनत करू, कष्ट करू, ध्येयाकडे जाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ एक दिलाने राहू. घरकामात आईला आपण मदत करू. सुट्टीच्या दिवशी शेतात पिकाला पाणी भरू. घाम गाळून कमवू आपण, इमानाची भाकर खाऊ. आपण दोघे भाऊ भाऊ एक दिलाने राहू. पायावर आपल्या उभं राहून कर्तृत्व गाजवू मोठं. मानेवर सुरी आली तरी कधी बोलायचं नाही खोट. किती येवोत संकटे मार्ग आपला चालत राहू. आपण दोघे भाऊ भाऊ एक दिलाने राहू. शेवटची ओळ. घटा घटा प्यायचं असतं, दुःख आलेलं वाट्याला. कुठलंच फूल जुमानत नाही अवतीभवतीच्या काट्याला. मनगटातील ताकद पळवते मंगळ आणि राहू. घटा घटा प्यायचं असतं, दुःख आलेलं वाट्याला. कुठलंच फूल जुमानत नाही अवतीभवतीच्या काट्याला. मनगटातील ताकद पळवते मंगळ आणि राहू. आपण दोघे भाऊ भाऊ एक दिलाने राहू.
आई बाबांना उद्याच भविष्य उज्ज्वल दाऊ. धन्यवाद. खूपच सुंदर सर. आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि या शहरीकरणामुळे जे घराचं झालं आहे की मोठे माणसांकडे वेळच नसतो मुलांना. त्या 4 ओळी अशा आहेत की माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, आणि त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला, त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. ते बाहुलीसोबतचं बोलणं थोडंसं आपल्याला मोकळं आणि द्विअर्थी करावं लागणार आहे. त्या आशयाची सगळी कविता संजय वरकर सर या ठिकाणी असल्यामुळं आमच्या सगळ्यांचा उत्साह असा द्विगुणित झालेला आहे. आणि ही जी स्टेजवरची जी काही आमची गर्दी आहे आणि आमची जी काही अवस्था तुम्हाला दिसते तशीच अवस्था बालसाहित्याची प्रौढ साहित्यामध्ये झालेली आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. तर थोडं समीक्षकांनीसुद्धा आणि मोठ्या साहित्यिकांनीसुद्धा आमच्या बालसाहित्यिकांकडे लक्ष द्यावं आणि त्या समीक्षकांकडे लक्ष द्यावं अशी एक विनंती या निमित्ताने मला करायची आहे. यानंतर आमची दुसरी विद्यार्थिनी स्नेहल कणके, भगवान महावीर विद्यालयाची विद्यार्थिनी, तिला मी विनंती करतो की तिनं तिचं स्वागत करण्यासाठी मी सुप्रसिद्ध निवेदक आमचे मित्र महेश चिंतलवार सर यांना विनंती करतो की तिनं आमच्या या लेखनाचं कौतुक करावं. परवा समोर माहिती. डिजिटल युग म्हटलं की मोबाईल शिवाय काही सुचतच नाही. डिजिटल युग म्हटलं की मोबाईल शिवाय काही सुचतच नाही. पत्राचा वापर कमी झाला, त्याच्या जागी मोबाईल आला. मोबाईलच्या एका क्लिकवरून झटपट कामे होतात, वेगवेगळी नातेसंबंधही जुळून येतात. स्वदेशीतील माहिती विदेशी पोहोचते, जणू काही यांत्रिक कल्पनाच ती घडती. स्वदेशीतील माहिती विदेशी पोहोचते, जणू काही यांत्रिक कल्पनाच ती घडते. बघा ना किती छान मोबाईलचे फायदे, पण काही तोटे देखील आहेत. बघा किती छान मोबाईलचे फायदे आहेत, पण ते काही तोटे देखील आहेत. मोबाईल आला आणि आयुष्यच बदलून गेलं. मोबाईल आला आणि आयुष्यच बदलून गेलं. करावं तरी काय, माणसातलं माणूसपणच हरवून गेलं. करावं तरी काय, माणसातलं माणूसपणच हरवून गेलं. एकदा मोबाईल सोडून जगाकडे बघा, एकदा मोबाईल सोडून जगाकडे बघा. संपुष्टात आली नाती, त्यांना वेळ देऊन बघा. संपुष्टात आलीत नाती, त्यांना वेळ देऊन बघा. आयुष्य आयुष्य जगून उपयोग तरी काय, माणसाच्या गर्दीत संवादच नाही. आयुष्य आयुष्य जगून उपयोग तरी काय, माणसाच्या गर्दीत संवादच नाही. मोबाईलवर डिपण आलं, सर्व सुखदुःख या डिजिटल युगातच गेलं. मोबाईलवर डिपण आलं, सर्व सुखदुःख या डिजिटल युगातच गेलं. आपण सर्वांना पोरकस तर केलंय ना, बरोबर आहे का नाही? धन्यवाद. मोबाईलच्या जमाले सरांना मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन स्वागत स्वीकारायचं आहे. आणि आतकरे सरांना विनंती करतो की बापू आतकरे नंतर संस्कार मोती आणि आपले शाहू हे 2 बालसाहित्याचे पुस्तकं त्यांचे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. साहित्य अकादमी दिल्ली आणि पॉंडिचेरी यांच्या वतीनं दिल्ली येथे झालेल्या अनुवादनाच्या कार्यक्रमामध्ये सर सहभागी झाले होते आणि विविध अभिनव उपक्रम मुलांच्यासाठी बालसाहित्यासाठी सर करत असतात. मी सरांना विनंती करतो की आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतकरी राजाला अतिवृष्टी आणि अनावृष्टी अशा विविध संकटांना तोंड द्यावं लागतं आणि त्यातून जीवन जगावं लागतं. त्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारी एक रचना मी आपल्यासमोर सादर करतो आहे. मी घेतली हो आण करीन जगाचे पोषण, यासाठीच बांधली गाई बैलाची दावण. मी घेतली हो आण करीन जगाचे पोषण, यासाठीच बांधली गाई बैलाची दावण. अंगी फाटका सदरा पायी नाही पाय ताण, राब राब तो शेतात नाही सुखाचे जीवन. झाला कर्जाचा डोंगर होते पोराचे शिक्षण, सणासुदीला नवीन नाही घेतले वसण. पायी पायी जमविली अरे पोरीचे लगीन, वरदक्षिणा द्यायला ठेवली जमीन गहाण. अतिवृष्टी अनावृष्टी सारे ध्यानात घेऊन, उधारीवर आणीला नव्या बियाणांचा वाण. कण कण जमवितो
चाला काठी मी घामाण नगरात वाया जाई भरल्या ताटाचे जेवण दुःख कष्ट आले किती उभा आहे मी धीराण झुकणार नाही कधी या पोशिंद्याची मान झुकणार नाही कधी या पोशिंद्याची मान. धन्यवाद. कुठल्याही काळामध्ये शेतकरी हा कसा पिचला जातो आणि शेतीच्या ह्या सगळ्या अनुषंगानं त्यांची ही कविता सरांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. दुसरी एक बालकविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे फिरती झाडे. एकदा काय गंमत झाली, झाडे तुरुतुरू चालू लागली, उन्हाणे होता लाही लाही, शिरावर छाया धरू लागली. छोटी छोटी पिले पक्ष्यांची फिरत्या घरात राहू लागली. घर आपले शोधता शोधता माता पित्यांची धांदल उडाली. आम्ही गेलो मोठ्या सभेत, दारावर पहारा देऊ लागली. मान्यवराचे आगमन होता, फुलांनी स्वागत करू लागली. सावकाश चाला म्हणतात फळे, बेजार झालो तुमच्यामुळे. सांगून सांगून पार थकली, तुटून रस्त्यावर खाली पडली. फांद्या आपसात भांडू लागल्या, जखमी होऊन लढू लागल्या. भांडणात पाण्याची दुर्दशा झाली, बिचारी कावरी बावरी झाली. पानाफलांनी विचार केला, मुळांना लगेच मंत्र दिला. झाडाला जमिनीत जखडून ठेवले, सर्वाचे भांडण क्षणात मिटवले. म्हणून झाडे जागची हलत नाहीत, आपली जागा सोडत नाहीत. धन्यवाद. वा वा वा, त्या बात आहे. म्हणून झाडे हलत नाहीत आणि आपली जागा सोडत नाहीत. खूप खूप धन्यवाद सर. एक वेगळ्या दोन्ही कविता, एक शेतीच्या संदर्भानं आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी झाडं किती गरजेचे आहे, या दोन्ही कविता खूप महत्त्वाच्या आणि ह्या बालसाहित्यामध्ये नीतिमूल्याचे संस्कार रुजवणाऱ्या ह्या कविता होत्या. आपण या लहान मुलांना उगाचच लिंबू टिंबू समजतो, तुम्हाला काहीच कळत नाही, तू काही बोलूच नको घरामध्ये, अशी मोठी माणसं आमच्यावर ओरडत असतात. एकदा मी माझ्या मुलाला सर ATMमध्ये घेऊन गेलो आणि ATMचं कार्ड त्याला दाखवलं, ATMचं मशीन त्याला दाखवलं आणि तो बघत होता. म्हणलं बघ आता ह्या ATMच्या कार्डला आपण असं स्वॅप केलं की त्यातनं पैसे बाहेर येतात. तो खूप असं कुतूहलानं बघत होता आणि असे ATMचे पैसे बाहेर आले. म्हणलं हे घेत पैसे, तुला सांग आता काय पाहिजे. त्याच्या हातात भरपूर अशा कडक नोटा होत्या. मग मी उत्सुकतेनं पाहत होतो की तो काय मागेल. आता मला असं वाटलं की मी जर त्या ठिकाणी असतो तर मी एखादी सायकलची चक्कर मागितली असती, एखादा नवीन ड्रेस मागितला असता किंवा एखादी खायला चॉकलेट कॅडबरी बिस्किटचा पुडा मागितला असता. तर तो काय म्हटलं माहिती सर, हे ATMचं मशीन पप्पा घरी घ्या म्हणे. ते मुलं काळाच्या पुढचा विचार करत असतात, नव्या काळाची आव्हानं घेऊन ही मुलं जन्माला आली असतात. त्यामुळे त्यांना लिंबू टिंबू समजण्याचं काही कारण नाही. मोठ्या माणसाने त्यांना बोलू द्यावं इतकी माफक अपेक्षा ह्या लेकरांची आपल्याकडून असते. यानंतर मी साक्षी साठेवाड ह्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की तिनं समोर इथंच थांबायचं आहे, ये खाली. आणि विष्णू सुराई सर आहे त्या ठिकाणी या. हिनं खूप सुंदर कविता सादर केली होती. समोर बघा इकडं. मी न्यू शहीद भगतसिंग किलबिल प्राथमिक शाळा या शाळेतील विद्यार्थिनी आपणासमोर माझी एक कविता सादर करत आहेत. आमच्या शाळेतले शिक्षक नेहमी आम्हाला बालगीते सांगतच असतात. जसे की आदरणीय निकम सर हे आमच्या शाळेतले प्रसिद्ध बालकवी आहेत. तसेच आदरणीय आहेर सर हे आमच्या शाळेतले होम मिनिस्टर आहे. तर मग मीही ठरवलं की आपण ही कविता तयार करून बघूया. तर मी परी आली घरी ही कविता तयार केली आहे. तिचे गोरे गोरे गाल फुलासारखे बाल, तिचे गोरे गोरे गाल फुलासारखे बाल. आकाशातली परी खेळू लागली काल, आकाशातली परी खेळू लागली काल. खेळत होती परी दमून दमून आली माझ्या घरी. फिरत होती वनवन केले तिने जेवण, जेवत होती परी अशी ती खरी खुरी. स्वप्नातली परी करत होती काम, स्वप्नातली परी करत होती काम. निघाला तिचा घाम, निघाला तिचा घाम. नको म्हटली परी नको तिला काम, नको म्हटली परी नको तिला काम. अशी होती परी आली
माझ्या घरी. चंद्रावर घेऊन मला ताऱ्यांच्या गाडीवर बघितले पृथ्वीवर, पृथ्वी होती खालीवर. आश्चर्य झाले बघून एक आला एस्ट्रॉइड तिकडून, आश्चर्य झाले बघून एक आला एस्ट्रॉइड तिकडून. आली नंतर परी घेऊन गेली माझ्या घरी, आली नंतर परी घेऊन गेली माझ्या घरी. मी उठले स्वप्नातून बघितली परी टीव्ही मधून, मी उठले स्वप्नातून बघितली परी टीव्ही मधून. अशी होती परी स्वप्नात आली माझ्या घरी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, काल मला एक परीचे स्वप्न पडले होते. मी त्या परीच्या घरी गेले होते आणि तुम्हाला माहिती आहे का, ते परीचे घर चंद्रावर होते आणि मी चंद्रावर गेले होते. तेव्हा मला एक एस्ट्रॉइड दिसला होता आणि मी ती सर्व कविता या आता तुमच्या समोर सादर केलेली आहे. धन्यवाद. तिचं आपण या सुंदर कल्पनेसाठी तिचं आपण कौतुक केलं पाहिजे. पण दुसरं कौतुक यासाठी केलं पाहिजे तर कविता लयीत म्हणताना तो ॲस्ट्रॉइड हा जो शब्द आहे, तिनं जो काही त्या लयीमध्ये असा बसवला होता, जसं की हवेमध्ये ते ग्रॅव्हिटी नसल्यामुळं ते ॲस्ट्रॉइड कसे राहतात, तसा तो शब्द काही काळ त्या हवेमध्ये होता. खूप कौतुक. एकदा साक्षीसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूयात. यानंतर मी पुढचे आमचे बालसाहित्य लेखिका निशा कापडे यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. आणि आमच्या दगडूराव देशमुख यांची प्रसिद्ध आहेत, त्यांना अनेक पुरस्कार आहेत. त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार आहे, आपतगावचा ग्रामपंचायत शिक्षक पुरस्कार आहे, दिल्ली येथला शिक्षक रत्न पुरस्कार आहे, शिक्षक भारतीचा गुणवंतर शिक्षक पुरस्कार आहे. असे जवळपास. हॅलो, आवाज येतोय सर्वांना? थँक्यू. आपण माझा जो या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभारी आहे. मी काल गणेश दादांना फोन केला होता की दादा उद्या कार्यक्रमाला यायचे, मी नेमकी काय तयारी करून येऊ. दादा म्हटले काही नाही, आमच्या लेकरांशी थोडं बोलता आलं तर बोला मॅडम आणि एखाद दोन कविता सादर करा. दादांची विनंती मी शिरसावंदे मानते आणि एक थोड्या शब्दामध्ये आपल्याशी महत्त्वाचं हितगुज करावं असं मला या ठिकाणी वाटतंय. आल्यानंतर आम्ही इथं बसलो होतो, शिनकर दादा पण होते सोबत, मॅडम होत्या माझ्यासोबत, आम्ही तिघं बसलो होतो. आणि आत्ता इथं बसलेली पूजा बागल म्हणून एक विद्यार्थिनी आहे, अतिशय सुंदर पद्धतीने तिने ज्या कविता आम्हाला ऐकवल्या आम्ही सगळे अवाक झालो. आणि कुठंतरी मला एक खात्री पटली की जग कितीही पुढे जाऊ द्यात, मुलांच्या हातात कितीही मोबाईल येऊ द्यात, पण फिरून पुन्हा ते दिवस येत असतात. गेलेला काळ पुन्हा नव्याने बहरत असतो. आणि आज इथं जे हे छोटे छोटे शिलेदार बसलेले आहेत, हे माझ्या मराठीला नक्कीच पुन्हा एका उंचीवर नेण्यासाठी ते सक्षम आहेत. हे त्यांनी त्यांच्या कवितांमधून पण या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मी पूजेशी बोलताना मला तिचं खरंच कौतुक वाटलं. तिने इतक्या दर्जेदारपणे आम्हाला 2 कविता लगेच ताबडतोब ऐकवून पण दाखवल्या. तिची शब्दसंपत्ती ऐकून मी पण अवाक झाले, कारण एवढ्या लहान वयात एवढं सगळं मिळवणं, 6वीपासून लिहिते आहे ती, हेही तिने मला सांगितलं. एक गोष्ट मात्र मी अवश्य या ठिकाणी नमूद करेल, ती थोडी तिच्या वडिलांवर नाराज आहे. का? तो तिचा फॅमिली मॅटर आहे, तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी या ठिकाणी एक गोष्ट तिलाही नमूद करू इच्छिते की तुझे वडिलांच्या बाबतीत तुझी ती जी एक नाराजी आहे, कदाचित तुझ्या शब्दांची धार त्याच्यामुळेच असेल. तुझे शब्द, तुझ्या भावना ज्या परखडपणे तू मांडते आहेस, जे आता तुम्ही तिच्या कविता ऐकणार आहातच, मी काय म्हटले ते तुम्हाला लगेच प्रूफ मिळणारच आहे. पण तिने जर त्या गोष्टीकडे एका सकारात्मकतेने पाहिलं तर मला असं वाटतं की आजकालच्या मुलांना एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहायला लावणं सुद्धा प्रत्येक शिक्षकाचं, आईवडिलांचं एक आद्य कर्तव्य आहे. कारण जे काही वातावरण त्यांच्या अवतीभोवती आहे त्याच्यातून त्यांना कितपत सकारात्मक मिळतं हे आपल्यालाही माहिती, तुम्हालाही माहिती. आपल्याला त्यांना जाणून बुजून त्या दिशेने न्यायचं आहे की हे जरी तुझ्या मनाविरुद्ध असलं किंवा हे जरी तुला पटत नसलं तर त्याच्या मागे किंवा त्याच्यामधून तुला हेही चांगलं मिळतं आहे. काय मिळतं आहे तू त्याच्याकडे लक्ष दे. जे नाही आहे असं समज ते मिळण्यासाठीच तुझ्यासाठी ती पेरलेली त्या काळाची ती रचना आहे.
मी तिला एवढं सांगू इच्छिते की तुझ्या वडिलांवरची जी तुझी नाराजी आहे कदाचित तीच तुझ्या शब्दांची धार आहे. जर तुला सगळं चांगलं भेटलं असतं तर तू तुझ्या भावना आणि तुझ्या भावनांना एवढे सुंदर शब्द गुंफायला कुठंतरी कमी पडली असती. कारण बघा तुम्ही सगळंच सगळ्यांना चांगलं भेटलं तर मला असं वाटतं मुलं तिथं थांबतात, त्यांना कळत नाही पुढे काय करायचं. पण ज्या वेळेला त्यांना एखाद्या कठीण परिस्थितीतनं जावं लागतं त्यावेळेला बघा त्यांची जी बौद्धिक विकास असतो त्यांच्यातल्या जे कलागुण बाहेर येत असतात ना ते कधी पण कठीण परिस्थितीतनं बाहेर येत असतात. चांगल्या परिस्थितीतनं मी तरी नाही पाहिलं की कोणीतरी खूप मोठं काहीतरी नाव कमावलेलं आहे. इथं बसणारे प्रत्येक कवी प्रत्येक लेखक एका कठीण परिस्थितीतनं ह्या स्टेजपर्यंत आलेले आहेत. जर त्यांना चांगली परिस्थिती भेटली असती तर मला नाही वाटत की मी सुद्धा काहीतरी लिहायला प्रवृत्त झाली असती. म्हणून जे काही आहे ते खूप चांगलं आहे आणि ते आहे म्हणून मी माझी काहीतरी ओळख निर्माण करू शकते आहे असं समजून त्या परिस्थितीकडे जर तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये आम्ही ज्या स्टेजवर आज बसलेले आहोत कदाचित उद्या आम्ही समोर तुमच्या कार्यक्रमाला टाळ्या वाजवायला बसलेले असू आणि तुम्ही सगळेजण खूप मोठ्या स्टेजवर खूप मोठ्या कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी आमची जागा घेतलेली असेल एवढं या ठिकाणी मी नमूद करते. आणि मार्गदर्शक करण्याची जी संधी मला घुले सरांनी या ठिकाणी दिली मी त्यांचेही आभार मानते. आपल्या सर्वांसमोर मी फक्त एक छोटीशीच बालकविता या ठिकाणी सादर करते. गंमत फोनची. आत्ता एका चिमुकलीने पावसाला बोलवलं होतं, मी पण फोन लावलेला आहे. काय आहे आम्ही शिक्षक आहोत, आमच्या सतत सोबत छोटे छोटे किलबिल पाखरं चिवचिव करत असतात. असंच एकदा ऊन तापलं आणि तो छोटा मुलगा म्हणाला काय सांगू मॅडम आता इतका वैताग आला ना असं वाटतं डायरेक्ट फोनच लावावा. बस तो तेवढं म्हणून आम्ही हसलो बोललो. माझं डोकं मात्र तो कामाला लावून तो वर्गात पळून गेला, खेळला मस्ती केली. माझं डोकं तिथून सुरू झालं आणि त्याचे शब्द मी माझ्या ह्या बालकवितेत घेतले. कवितेचं शीर्षक आहे गंमत फोनची. मी आपल्यासमोर जी कविता सादर करत आहे तिला नावं तुम्ही ठेवू शकता, मी फक्त शीर्षक सांगते आहे गंमत फोनची. एकदा मी थेटच बरं सूर्याला फोन लावला. एकदा मी थेटच बरं सूर्याला फोन लावला. भांडलास का रे मित्राशी एवढा काय तू तापला. भांडलास का रे मित्राशी एवढा काय तू तापला. भयानक उन्हाचा मी किती त्रास सोसायचा. भयानक उन्हाचा मी किती त्रास सोसायचा. हालचाल केली तरी नुसताच घाम पुसायचा. हालचाल केली तरी नुसताच घाम पुसायचा. हातातली कुल्फी पण चटकन बघ वितळते. हातातली कुल्फी पण चटकन बघ वितळते. आईस्क्रीमची तर बाबा गरबीने खूपच वाट लागते. आईस्क्रीमची तर बाबा गरबीने खूपच वाट लागते. पूर्वी तरी खेळायला मिळे झाडाची सावली. पूर्वी तरी खेळायला मिळे झाडाची सावली. आजकाल झाडच नाही उरली उन्हाची काहिली. आजकाल झाडच नाही उरली उन्हाची काहिली. त्यात लाईटांचा तर रंगलेला सतत लपंडाव. त्यात लाईटांचा तर रंगलेला सतत लपंडाव. हवेसाठी मग पेपरांचा चढतो उगीचच भाव. हवेसाठी पेपरांचा मग चढतो उगीचच भाव. नको रे मित्र आता एवढा तापत जाऊस. नको रे मित्र आता एवढा तापत जाऊ. आपल्या फोनची गंमत दोघातच गुपचूप ठेवू. आपल्या फोनची गंमत दोघातच गुपचूप ठेवू. यापुढे आम्ही सारे खरंच एक एक झाड लावणार. यापुढे आम्ही सारे खरंच एक एक झाड लावणार. झाडामुळे या उष्णतेचा पत्ताच आम्ही काढणार. झाडामुळे या उष्णतेचा पत्ताच आम्ही काढणार. धन्यवाद. खूप धन्यवाद मॅडम, एकदा जोरदार. खरं तर मी आता अधिकचं काही बोलणार नाही कारण की भरपूर कवी आणि बालसाहित्य लेखक आपल्याला ऐकायचे आणि समारोपाच्या कार्यक्रमाला पण आपल्याला जायचं आहे. त्यामुळे मी सर्व विचारमंचावरच्या सगळ्या आमच्या चिमुकल्या लेखक कवी मित्रांना मैत्रिणींना आणि बालसाहित्य लेखकांना विनंती करतो की प्रस्तावना न करता आपण आपली कविता किंवा कथा समोर ठेवावी जेणेकरून वेळ वाचेल. आणि छान इतके मन लावून हे सगळे लोक तुम्हाला ऐकायला आलेले आहेत. खरं त्या रसिकांसाठी आपण एकदा सगळेजण जोरदार टाळ्या वाजूयात. आता निशाताईनं ज्या कवयित्रीचा उल्लेख केला ती आमची पूजा बागल हिना विनंती करतो की तिनं आपली एक कविता आमच्या पुढे ठेवावी. कितीही वाटत असलं आणि कितीही आपली इच्छा असली तरी 2 कविता म्हणू नये.
एकच कविता आपली समोर सादर करायची आहे, कारण की आपल्याला मुख्य साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. तर पूजाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी धनश्री कांबळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या पूजाचं या ठिकाणी स्वागत करावं. पूजा 3 दिवसापासून मला रोज फोन करते आणि मला एक कविता म्हणायची आहे, मला एक कविता म्हणायची आहे. कविता एक वेगळ्या बालविश्वाचं एक प्रतिनिधित्व करणारी ही चिमुकली, तिच्या एक अनुभव प्रतिमा आशय घेऊन ती आपल्यापुढे आता येते आहे. आम्हा सर्व बालसाहित्य लेखकांना प्रश्न पडावा की आम्ही काय करतोय, इतक्या सुंदर कविता हे लहान मुलं निरागस होऊन लिहिते आहेत. खरं तर हे बालकुमार साहित्य संमेलन त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त शिकवणारं आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं. तर पूजा हिला विनंती करतो की तिने आपली एक कविता. पश्चिम, तालुका परतूर, जिल्हा जालना. पहिले तर मी गणेश गुले सरांचं थँक्यू बोलू इच्छिते, कारण की मी 6-7 वर्षापासून लिहिते आणि मला पहिला वेळेस चान्स भेटला. आणि त्याच्यानंतर मॅमचं पण, की मॅमने माझं कविता लिहिण्यामागचं खरं कारण सांगितलं. माझ्या पप्पामुळं किती केलं तर त्यांच्यामुळं शेवटी मी आज इथं आहे. माझ्या कविताचं नाव माझा अंतिम संस्कार करताना. जरीची साडी दावदागिने नकोय मला, जरीची साडी दावदागिने नकोय मला, पुस्तकांचं पांघरून तेवढं घाला मला. त्या वारं घालणाऱ्या माझ्या लेकींना सांगा, त्या वारं घालणाऱ्या माझ्या लेकींना सांगा, पदराने वारं तेवढं नकोय मला. घालायचंच असेल तर पुस्तकाने वारं तेवढं घाला मला. तुमचा खांदा नकोय मला आणि तुमची तिरडीही नकोय मला. तुमचा खांदा नकोय मला आणि तुमची तिरडीही नकोय मला. पुस्तकांचं लालच तेवढं द्याल मला, पुस्तकांचं लालच तेवढं द्याल मला, तर मेल्यानंतरही घरापासून स्मशानापर्यंत चालत येईन मी. चंदनाचा तो अप्रतिम सुगंध नकोय मला, चंदनाचा तो अप्रतिम सुगंध नकोय मला. द्यायचाच असेल तर शेवटचा सुगंध पुस्तकांचा कोऱ्यात तेवढा द्या मला. द्यायचाच असेल तर शेवटचा सुगंध पुस्तकांचा कोऱ्यात तेवढा द्या मला. सरनाला रचले जाणारे लाकडं नकोय मला, सरनाला रचले जाणारे लाकडं मला नकोय मला. पुस्तकांचं रचून सरण तेवढं जाळा मला, पुस्तकांचं रचून तेवढं सरण जाळा मला. करूच नका माझ्या 10व्या आणि 13व्यावर खर्च, करूच नका माझ्या 10व्या आणि 13व्यावर खर्च. त्या दिवशी पुस्तकांचं प्रदर्शन भरवा तेवढं. मी काय म्हणते, माझ्या शेवटच्या इच्छेपायी त्या धाडसी भावनिक शूरवीरांची गाथा सांगणाऱ्या पुस्तकांना जाळूच नका. माझी आठवण म्हणून ठेवायचंच असेल काही तुमच्याकडं, तर त्या सुंदर मराठी भाषेमधील पुस्तकांना जपून तेवढं ठेवा तुम्ही. थँक्यू. तुला विनंती करतो ताई, त्याबद्दल दिलगिरी आहे, परंतु खूप सुंदर आणि वेगळीच कविता तिनं आपल्या पुढे ठेवली. खरं तर आपल्या सर्व या मोठ्या लोकांना एक वेगळा विचार करायला लावणारी आणि एक दुसरा पण त्याचा एक असा अर्थ आहे की हे बाल साहित्यातला जो काही एक निरागसपणा आहे, जो काही एक हळुवारपणा आहे, जे एक आपण ज्याला म्हणतो एक सुंदर विश्व त्यांच्या भावविश्वामध्ये असतं, ते आपण कुठं हरवून टाकलं आहे. आणि हा जो काही जागतिकीकरण नावाचा शब्द, गोड शब्द आपल्या अंगावर आलेला आहे, त्याच्यात आपण काय काय गमवून बसलेलो आहोत ना, त्याचं प्रतिनिधित्व करणारी ही कविता आहे. की अशा वयातून जर ह्या कविता येणार असतील ना, तर आपल्या मोठ्या लोकांनी खरंच आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की कुठली पृथ्वी आणि कुठला काळ आपण ह्या मुलांच्या पुढे आणून ठेवलेला आहे. की त्यांच्या विश्वातनं फुलपाखरूच निघून जावं, त्यांच्या विश्वातनं गुलाबाची फुलं निघून जावेत, बगीचा निघून जावा, गार्डन निघून जावं, चॉकलेट निघून जावं, आणि अशा कविता त्यांच्यातून निबजत असतील तर आपण सर्व मोठ्या लोकांनी खरं तर आता विचार करायची वेळ आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. जोरदार टाळ्या आपण या लेकरासाठी या ठिकाणी वाजूयात. त्यानंतर ईश्वरी सूर्यवंशी हिला मी विनंती करतो की तिनं समोर यावं आणि आपल्या ज्यांच्यामुळं हे संमेलन आपल्या ह्या मातीमध्ये होऊ शकलं, या कामगारांच्या नगरीमध्ये कवितेचे, कथेचे आणि या चिमुकल्यांच्या कविता आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या, अशा या साहित्य संमेलनाचे आमचे कृतिशील, आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं हिराईने उभे राहणारे या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष, विजय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजय राऊत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आमच्या लेकराचं कौतुक करावं. खूप मेहनत, गेल्या महिन्याभरापासून सरांची रात्रंदिवस मेहनत सुरू आहे की हे संमेलन आपल्याकडे किती छान पद्धतीने व्हावं, तर तिचं कौतुक आपण या ठिकाणी करावं. या जिथे फक्त यंत्रांचे आवाज येतात, अशा या औद्योगिक नगरीमध्ये आज कवितेचे, शब्दांचे आवाज घुमत आहेत, त्याचं श्रेय कुठंतरी विजय राऊत सरांना जातं.
रॉयल इंग्लिश स्कूलची ही विद्यार्थिनी आहे. सर समोर बघा. तिची एक रॉयल कविता ती आता आपल्या पुढे ठेवणार आहे. मी ईश्वरीला विनंती करतो की तिने आपली कविता आमच्या पुढे ठेवायची. सर्वांना माझे नाव ईश्वरी सचिन सूर्यवंशी. माझ्या शाळेचे नाव रॉयल इंग्लिश स्कूल आहे. माझ्या कवितेचे नाव बाप. सावलीत धाडून लेकराला जो उन्हात राबत राहतो. सावलीत धाडून लेकराला जो उन्हात राबत राहतो. आयुष्यभर लेकरासाठी तो बापच धडपडत राहतो. दिसतच नाही कधी तो घरात. दिसतच नाही तो कधी घरात. कारण तो अंधाराला खोदत राहतो. बाबा कधी लक्षात येतं का रे तुला? तू कधी थांबलेलं दिसतच नाही कुणाला ते शरीर दमलेलं. खूप काही बोलायचंय रे बाबा, तुला खूप काही सांगायचंय. तुझ्या खिशात रुपया जरी नसला तरी तू आम्हा मुलांचे सर्व हट्ट पाळतो. कसं जमतं रे बाबा हे तुला? बाप म्हणजे काय? तुम्हा सर्वांना कधी विचार पडला असेल ना, बाप म्हणजे काय? बाप म्हणजे तो व्यक्ती, जर मुलगी जरा डोळ्याआड गेली की सगळं घर डोक्यावर उचलून घेतो आणि आपल्या ताटातला पहिला घास तो मुलीला भरवतो आणि मग तो जेवण करतो. तो फक्त आपला बापच असतो. धन्यवाद. क्या बात. लेक जेव्हा छातीस बिलगते काय होते. वाघ असतो बाप त्याची माय होते. एक सुंदर रचना खरं तर या चिमुकलीने या ठिकाणी ठेवलेली आहे. यानंतर मी अविनाश सोनटके सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. आणि वीरभद्र सर या ठिकाणी आमचे सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखक मिरेवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अविनाश सोनटके सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आमच्या या भागातला एक अवलिया शिक्षक विद्यार्थ्यांसोबत एक वेगळे प्रयोग लिखाणाचे असतील, कथेचे, कवितेचे असतील, कार्यशाळाच्या निमित्तानं एक विद्यार्थी घडू पाहणारा विद्यार्थीप्रिय शिक्षक. बालसाहित्य लेखनामध्ये वेगवेगळे साहित्य प्रकार ते सध्या हाताळत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अनिरुद्ध मोरे सर यांच्याकडे ते सध्या कादंबरी ह्या प्रौढांची कादंबरी ह्या विषयावरती त्यांचं संशोधन सुरू आहे. विद्यापीठात ते PhD करत आहेत. मी सोनटके सर यांना विनंती करतो. धन्यवाद सर. कविता समोर ठेवण्या अगोदर 4 ओळी. सगळे अंगण आपले असते बालपणी. पशुपक्ष्यांशीही नाते असते बालपणी. सगळे अंगण आपुले असते बालपणी. पशुपक्ष्यांशी नाते असते बालपणी. तुझे माझे याचे त्याचे कधीच नसते. गोजीरवाणे गाणे असते बालपणी. कविता ठेवतो. गणेश सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्तावना वगैरे काही बोलतच नाही. कवितेचं शीर्षक आहे सुंदर आहे जगणे. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. खेळ खेळता आपण सारे अभ्यासही करू. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. खेळ खेळता आपण सारे अभ्यासही करू. विज्ञानाच्या प्रयोगांची गंमत भारी न्यारी. मराठीमधल्या कवितांची पुन्हा लावू गोडी. विज्ञानाच्या प्रयोगांची गंमत भारी न्यारी. मराठीमधल्या कवितांची पुन्हा लावू गोडी. गणिताच्या पुस्तकातली कोडी आपण सोडू. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. इतिहासामधल्या किल्ल्यावरती फेरफटका मारू. चित्रामधल्या रंगामधली रंगसंगती शोधू. उज्ज्वल करण्या भविष्य आपले पुस्तक हाती धरू. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. शिवरायांच्या स्वप्नामधले खरे मावळे आपण. ज्योतिबांच्या संस्काराचे करू सोहळे आपण. बाबासाहेबांच्या संविधानातले आदर्श नागरिक बनू.
सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. आईबाबांच्या कष्टाची जाण ठेवू मनी. आईबाबांच्या कष्टाची जाण ठेवू मनी. प्रज्ञावान होण्याची गुण गाठ ठेवू ध्यानी. आईबाबांच्या कष्टाची जाण ठेवू मनी. प्रज्ञावान होण्याची खून गाठ ठेवू ध्यानी. आजी आजोबांच्या संस्काराची शिदुरी आपण जपू. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. करू साधना ज्ञानाची उंच भरारी घेऊ. करू साधना ज्ञानाची उंच भरारी घेऊ. अंधारातले दीपक सारे प्रकाशमान करू. करू साधना ज्ञानाची सुंदर भरारी घेऊ. अंधारातले दीपक सारे प्रकाशमान करू. कोणी नाही घेतली अशी, कोणी नाही घेतली अशी गरुड झेप घेऊ. कोणी नाही घेतली अशी गरुड झेप घेऊ. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. सुंदर आहे जगणे आपले आणखी सुंदर करू. धन्यवाद. खूप छान कविता सर. यानंतर श्रावणी वडजे या चिमुकला मी विनंती करतो, तिने समोर यायचं आहे. आणि उत्कर्ष आयर सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रावणीचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे. काल झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनामध्ये अव्वल होती आणि तिने खूप चांगली कविता आमच्यापुढे ठेवली होती. शंकर पाटील विद्यालय रांजणगाव येथील ही विद्यार्थिनी आमच्या काव्यवाचन स्पर्धेत सहभागी झाली होती. सोनवणे सरांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. या सर, या समोर जागा आहे. या सर, तुम्ही या. नमस्कार. पुढे या ना. नमस्कार, माझे नाव श्रावणी सूर्यकांत वडजे. मी स्वर्गवासी शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी आहे. मी आपल्या समोर एक कविता सादर करते. त्या कवितेचं नाव आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पडलेला प्रश्न म्हणजे मी कोण आहे. इंटरनेटच्या या जगात विसरले मी स्वतःला. इंटरनेटच्या या जगात विसरले मी स्वतःला. वेळ निघून चालली आहे, मी कोण आहे हे दाखवायचे जगाला, दाखवायचे जगाला. अंधारासारख्या या जगात मी प्रकाशाची वात आहे. अंधारासारख्या या जगात प्रकाशाची वात आहे. समुद्रासारख्या या पुस्तकात अभ्यासाची लाट आहे. समुद्रासारख्या या पुस्तकात अभ्यासाची लाट आहे. आणि काय विचारते स्वतःला, मी कोण आहे, मी कोण आहे. न झोपणाऱ्या त्या बापाच्या डोळ्यातलं मी आशेचं गोड स्वप्न आहे. न झोपणाऱ्या त्या बापाच्या डोळ्यातलं मी आशेचं गोड स्वप्न आहे. कष्ट करणाऱ्या त्या हाताची मी चांगली अशी झीज आहे. कष्ट करणाऱ्या त्या हाताची मी चांगली अशी झीज आहे. आणि काय विचारते स्वतःला, मी कोण आहे, कोण आहे. गुंतलेल्या या जगात निस्वार्थी कोण आहे. गुंतलेल्या या जगात निस्वार्थी कोण आहे. मी स्वतःला पारखून बघेल की मी कोण आहे. मी स्वतःला पारखून बघेल की मी कोण आहे. मी समाजात दर्जा मिळवून देणारी आईबापाची मान आहे. मी समाजात दर्जा मिळवून देणारी आईबापाची मान आहे. आणि काय विचारते स्वतःला, मी कोण आहे, मी कोण आहे. मान्य आहे थोडं रेंगाळणारं मन आहे. मान्य आहे थोडं रेंगाळणारं मन आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणारी पण मीच आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणारी पण मीच आहे. पावले जातील वाईट वळणाकडे, पावले जातील वाईट वळणाकडे. पण त्यांना थांबवणारी मी आहे. पण त्यांना थांबवणारी मी आहे. आणि काय विचारते स्वतःला, मी कोण आहे, मी कोण आहे. माझे स्वप्न कोणीही पूर्ण करणार नाही. माझे स्वप्न पूर्ण करणारी मीच आहे. माझे स्वप्न कोणीही पूर्ण करणार नाही. माझे स्वप्न पूर्ण करणारी मीच आहे. दागिन्याने नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सजवणारी मी आहे. दागिन्याने नाही तर स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सजवणारी मी आहे. आणि काय विचारते स्वतःला, मी कोण आहे, मी कोण आहे. धन्यवाद. वा. कळी उमलते अलगद फुलते मोहक बनते फूल. कळी उमलते अलगद फुलते मोहक बनते फूल. नको ते ओझे अपेक्षांचे घडते सुंदर मूल. जाईची तुलना कशाला जुईसारखी व्हावी. जाईची तुलना कशाला जुईसारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची त्या फुलासारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची त्या फुलासारखी व्हावी. तर हे फुलं हे उद्याचे खरं तर भविष्य आहेत आणि त्यांना ऐकायला इतकी सगळी मोठी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. ते एकदा जोरदार टाळ्या होऊन या बालकुमार मेळाव्याचा पुन्हा एकदा आपण जागर करूयात. यानंतर मी विनंती करतो आमचे पुढचे सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखक विनोद शिनकर सर. ते आता डॉक्टर झालेले आहेत. नुकती त्यांची PhD आता पूर्ण झाली, त्यांना अवॉर्ड झालेला आहे. त्यांच्याबद्दल काय सांगावं आपण सर्वजण जाणते आहोत.
खाऊ हा पुरून ठेवा हा त्यांचा बालकविता संग्रह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंडळानं प्रकाशित केला. राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना आहे. अनेक उपक्रम ते नेहमी मुलांसाठी घेत असतात. सबू शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहेत आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणून 3 पानांचा बायोडाटा त्यांचा माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांची कविता आपण त्यांना विनंती करूयात. वेळेच्या अभावी त्यांनी आपली कविता आमच्या पुढे ठेवा. बरोबर. सोनवणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला आमच्या विनोद शिंदकर सरांचं पण बाल साहित्यासाठी लेकरांसाठी धडपड करणारी ही सगळी मंडळी अशा लोकांची संख्या वाढत जाऊ तेव्हा खऱ्या अर्थानं बाल साहित्याला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे कुठलाही बाल साहित्याचा कार्यक्रम असो आम्ही हक्कानं त्यांच्याकडे काही गोष्टी मागत असतो आणि खूप तळमळीनं करणारा हा अवलिया शिक्षक आणि एक सुप्रसिद्ध बाल साहित्य लेखक विनोद शिंदकर सर. वेळेचं भान पाहून जरा छोट्याच कविता सादर करतो. डॉक्टर झालं की असं होतं म्हणजे भान येतं आपल्याला नाही का. एकदा आम्ही गेलो बागेत, तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत. एकदा आम्ही गेलो बागेत, तिथेही दिसल्या मुंग्या रांगेत. एकीला मी म्हणालो, मुंगीताई अगं इथं रांगेची काही गरज नाही. मुंगीताई अगं इथं रांगेची काही गरज नाही. बागेत साऱ्याने मुक्त खेळावं, वाटेल तिकडे हवं तसं पळावं. बागेत साऱ्याने मुक्त खेळावं, वाटेल तिकडे हवं तसं पळावं. मुंगीताई म्हणाली तुझं आहे खरं. मुंगीताई म्हणाली तुझं आहे खरं, तरी पण शिस्त मोडणं नाही बरं. मुंगीताई म्हणाली तुझं आहे खरं, तरी पण शिस्त मोडणं नाही बरं. तुझ्यासारखी मी इकडे तिकडे धावले तर अंगावर पडतील ना माणसांची पावले. तुझ्यासारखी जर मी इकडे तिकडे धावले तर अंगावर पडतील ना माणसांची पावले. अरे पावले पडता मी जाईन मरून, अरे पावले पडता मी जाईन मरून. पण आई बिचारी रडेल ना दुरून, पण आई बिचारी रडेल ना दुरून. म्हणूनच बागेत हवं तसं खेळा, पण आईबाबांच्या सूचनाही पाळा, आईबाबांच्या सूचनाही पाळा. धन्यवाद. दुसरी एक गेय रचना सादर करतो. सगळ्या मुलांच्या तक्रारी असतात, पालक आमचं ऐकत नाहीत, सगळं त्यांचंच ऐकावं लागतं. मी तुमच्याकडून नाही बरं का, यांच्या बाजूने बोलतोय. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. उघड्या डोळ्यांनी बघू द्या, आमचं बालपण जगू द्या. उघड्या डोळ्यांनी बघू द्या, आमचं बालपण जगू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. सुट्टीत भरपूर खेळू द्या, रविवारी मनसोक्त लोळू द्या. सुट्टीत भरपूर खेळू द्या, रविवारी मनसोक्त लोळू द्या. टीव्ही संगणक बघू द्या, टीव्ही संगणक बघू द्या. तंत्रज्ञानासंग जगू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. बोट सोडूनही पळू द्या, माती चिखलात लोळू द्या. बोट सोडूनही पळू द्या, माती चिखलात लोळू द्या. कपडे थोडेफार माळू द्या, कपडे थोडेफार माळू द्या, पण चेहरे आमचे उजळू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. वाचनाची सवय तुम्ही लावा, मग करुणा तुमचा हेवा. वाचनाची सवय तुम्ही लावा, मग करुणा तुमचा हेवा. मस्त नव्या गोष्टी सांगा, ऐकण्यासाठी मग लावू रांगा. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. खऱ्याखुऱ्या बाल्यात नाहू द्या, अनुभव आम्हाला घेऊ द्या. खऱ्याखुऱ्या बाल्यात नाहू द्या, अनुभव आम्हाला घेऊ द्या. जुने भारी ते स्वीकारू द्या, जीर्ण टाकाऊ नाकारू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. चुकलो फार तर शिक्षा द्या, सद्गुणांसाठी बक्षीस द्या. चुकलो फार तर शिक्षा द्या, सद्गुणांसाठी बक्षीस द्या. असला योग्य तर हट्ट पुरवा, ध्येय आमचे मिळून ठरवा. कल आणि कला जाणून घ्या, नवा विचार हा समजून घ्या. कल आणि कला जाणून घ्या, नवा विचार हा समजून घ्या. आमची विनवणी मानून घ्या,
आमची विनवणी मानून घ्या, नवी कहाणी घडू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या, बालपण आमचं टिकू द्या. आम्हाला आमचं शिकू द्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अत्यंत दोन्ही सुंदर रचना सरांनी आपल्या पुढे मागणी करत नाहीत, भत्ता वाढून द्या म्हणत नाहीत. खूप छोट्या छोट्या मागण्या ह्या लेकरांच्या आपल्या घरच्यांकडून असतात. त्या बघा कशा की कधीच न रागवण्याचा, त्या चिमुकल्यांच्या आईकडून काय छोटी मागणी असते बघा, कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने, अभ्यासात थोडी सवलत द्यावी वर्गामधल्या बाईने. इतकी छोटी मागणी या लेकरांची असते. किंवा व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे, पाठीवरचा घोडा करून बागेत घेऊन जाण्याचे. ह्याच्या छोट्या छोट्या मागण्या असतात. किंवा शेजाऱ्यांकडून काय मागणी असते बघा की टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी. नेमकं आम्हाला कमी मार्क पडायचे आणि कॉलनीमध्ये ज्याला जास्त मार्क पडले त्याचे आईवडील नेमके आमच्या घरी आमच्या घरच्यांना सांगायचे की आमच्या मुलाला 90 पडलेत, तुमच्या मुलाला किती पडलेत. तर त्यांची काय मागणी बघा या छोट्या लेकरांची की टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी आणि म्हणून दाखव पाडे अशा लोकांना तर शिक्षाच व्हावी. म्हणून दाखव पाडे अशा लोकांना तर शिक्षाच व्हावी. यानंतर अनुष्का राऊत हिला मी विनंती करतो की तिने समोर यायचं आहे आणि जयस्वाल सरांना विनंती करतो की तिने आमच्या या लेकराचं या ठिकाणी कौतुक करावं. अनुष्का राऊत ही लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ट्रॉफी घ्या, ट्रॉफी. परवा झालेल्या शालेय काव्यवाचन स्पर्धेमध्ये हिनं कविता सादर केली होती आणि तिची कविता या संमेलनासाठी निवडली गेली. अनुष्का राऊत ही आता आपल्या पुढे. माझं नाव अनुष्का अमोल राऊत. मी इयत्ता 9वी वर्गातील विद्यार्थिनी आहे. आपल्या सर्वांस माहिती आहे की शिवाजी महाराज हे जाणते राजे होते. त्यांच्या जाणतेपणाकडे आजच्या मावळ्यांनी अजाणतेपणाने का होईना दुर्लक्ष केले आहे. आजच्या मावळ्यांची जी दशा झाली आहे त्या दशेचे वर्णन माझ्या या कवितेत मी केले आहे. माझ्या कवितेचे नाव आहे राजे एकदा येऊन बघा. राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. इतिहासाची आणि पराक्रमाची नाही कुठे भाषा. इतिहासाची आणि पराक्रमाची नाही कुठे भाषा. तुमच्या मावळ्यांना आता चढली आहे मोबाईलची नशा. मोबाईलची नशा. इथल्या मातीतली माणसं आज माणुसकी विसरली आहे. इथल्या मातीतली माणसं आज माणुसकी विसरली आहे. राजे एकदा बघा येऊन तुमचे मावळे कसे बिघडले आहे. राजे एकदा बघा येऊन तुमचे मावळे कसे विसरली आहे. राजे आज 350 वर्ष झाली. राजे आज 350 वर्ष झाली. स्वराज्य असण्याचा नुसता आभास वाटतो. स्वराज्य असण्याचा नुसता आभास वाटतो. उद्या काय घडेल या भीतीने जीव मात्र कासावीस होतो. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. राजे इथल्या मावळ्यांच्या स्वाभिमानाच्या ढालात जणू गळून पडल्यात. राजे इथल्या मावळ्यांच्या स्वाभिमानाच्या ढालात जणू गळून पडल्यात. अन माणसांच्या दानवांनी मात्र स्वतःचीच कोठारे भरून ठेवली आहे. राजे आज इथला मावळा इतिहास विसरलाय. राजे आज इथला मावळा इतिहास विसरलाय. अन प्रत्येक जण स्वतःचा झेंडा मिरवण्यात मग्न झालाय. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. भ्रष्टाचार आणि लाचारी आता दूरपर्यंत पसरली आहे. भ्रष्टाचार आणि लाचारी आता दूरपर्यंत पसरली आहे. एकदा बघा येऊन राजे तुमची सेना या गर्दीत कुठे हरवली आहे. एकदा बघा येऊन राजे तुमची सेना या गर्दीत कुठे हरवली आहे. इतिहास पुन्हा पुन्हा वाचून तो घडवता येईलच असे नाही. इतिहास पुन्हा पुन्हा वाचून तो घडवता येईलच असे नाही. राजे तुमच्यासारखा राजा कधी जन्माला येणार माहीत नाही. राजे तुमच्यासारखा राजा कधी जन्माला येणार माहीत नाही. म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा.
म्हणूनच म्हणते राजे एकदा येऊन बघा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा, तुमचा मावळा नक्की जगतोय कसा. धन्यवाद. वा वा. संजय वरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या राजकीय वात्रटिका आम्ही नेहमी प्रतिमा आणि आशय घेऊन ह्या मुलीनं आजच्या ह्या काळात काय घडतंय त्याच्याबद्दलचं एक वेगळं भाष्य आपल्या पुढं ठेवलेलं आहे की राजे तुमच्यावर लिहिलेल्या पुस्तकातले, राजे तुमच्यावर लिहिलेल्या पोवाड्यांचे शब्द माणसानं वाटलेत, राजे तुमच्यावर लिहिलेल्या पोवाड्यांचे शब्द माणसानं वाटलेत, तुमच्या पुस्तकातल्या धड्याचे इतिहासातले पानं फाटलेत. राजे तुम्ही जिंकून गेलात, पण हार कुठं आहे, तुमच्या विचारांचं सोडा, तुमची तलवार कुठं आहे, तुमच्या विचारांचं सोडा, तुमची तलवार कुठं आहे. तर यानंतर मी पुढच्या सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखिका लीला शिंदे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि आम्ही विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. लीला शिंदे नाव मी यासाठी घेतलं की गणेश मोदी सरांनी मला ललिता शिंदे यांचं नाव दिलं होतं आणि लीला शिंदे यांचा नंबर पाठवला होता आणि मी त्यांना फोन केला तर त्या म्हटल्या की नाही मी तर लीला शिंदे आहे. तर या समोर सौ रेखाताई खेमराज हिंगणकर या गोष्टी बालनाटिका असतील अशा वेगवेगळ्या बालसाहित्य प्रकार ज्यांनी सक्षमपणे हाताळलेल्या आहेत अशा ललिता शिंदे या ठिकाणी आता आपली कविता आपल्या पुढे ठेवणार आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना आमच्या पुढे ठेवायची आहे. या बालकवी संमेलनाचे सन्माननीय सुप्रसिद्ध साहित्यिक गेणू शिंदे सरांना मी या ठिकाणी पाहते. शिंदे हे नाव फारच आहे चांगलं, कारण शिंदेशाहीच आहे सध्या, आधी होती 2.5-3 वर्षे अजूनही आहे. आणि ज्या तुम्ही लीला शिंदे वहिनींचं आता उल्लेख केला आहे ते माझ्या वहिनी आहेत, फमुदा हे माझे भाऊ आहेत, त्यामुळं अगदी नात्यातले जवळचेच भाऊ, माझ्या जावेचे भाऊ म्हणजे माझे भाऊच. आणि लीला वहिनी, लीला आणि ललिता ताच फरक आहे, त्यामुळे अगदी जवळच. मुलांनो, सगळ्यांना शाळा खूप आवडते नाही का? शाळेत असल्यामुळंच तुम्ही इतक्या छान कवयित्री झाल्यात आणि सगळे तुमचे आईबाबासुद्धा या ठिकाणी आलेत. ज्या वेळेस एखादी आमची कविता म्हणायची त्या आईच्या चेहऱ्यावर मस्त हसू यायचं आणि बाबा अगदी फुलायचे, माझं लेकरू किती छान गाणं गातं आहे, छान कविता म्हणतं आहे. चला मुलींना तुमच्या करतात, तुम्हाला काय आवडते सगळ्यात? शाळाच नाही का? चला मुलांनो, चला मुलींनो, शाळेत जाऊया. चला मुलांनो, चला मुलींनो, शाळेत जाऊया. नवयुगाचे ज्ञान जगाचे मंत्र गाऊया. नवयुगाचे ज्ञान जगाचे मंत्र गाऊया. मराठी, हिंदी आणि इंग्रजी शिकून भाषा मारू बाजी. मराठी, हिंदी आणि इंग्रजी शिकून भाषा मारू बाजी. गणितशास्त्र आणि भूगोल इतिहासाचे कळेल मोल. गणितशास्त्र आणि भूगोल इतिहासाचे कळेल मोल. संगणक ही गरज आजची, ज्ञान माहिती मिळे जगाची. संगणक ही गरज आजची, ज्ञान माहिती मिळे जगाची. चला 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 चलेला जाऊया. शिक्षित घेऊन हक्क मागूया, शाळेला जाऊया. चला 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 मुलींनो, चला मुलांनो, शाळेला जाऊया. नवयुगाचे ज्ञान जगाचे मंत्र गाऊया. मंत्र गाऊया. एक छोटीशी कविता आहे, म्हणू का? नाही मॅडम, ऐका ना, आपल्या समारोपाच्या कार्यक्रमाला जायचं तुमच्या विनंती आहे, कारण आपल्या सगळ्यांना तिकडे जायचं. सरांचा निरोप आलाय आणि अजून बरेच कवी आणि लेखक आहेत. एकदा जोरदार टाळ्या आपण शिंदेताईंसाठी वाजूयात. आपल्या मुलांचं भावविश्व जे शाळा असतं त्याबद्दलची एक सुंदर सोहळा पाहिजे. गावात एक वेळ मंदिर मस्जिद नसेल तरी चालेल, पण एक सुंदर शाळा पाहिजे, एक सुंदर शाळा पाहिजे. अशा शाळेबद्दलची एक सुंदर कविता त्यांनी आपल्या पुढे ठेवली. यानंतर मी आमची पुढची चिमुकली शांभवी भट हिला विनंती करतो की तिने समोर यायचं आहे आणि देवगिरी कॉलेजच्या प्राध्यापिका विनाताई या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या चिमुकलीचं स्वागत करायचं आहे. हां ठीक आहे. पुढे शांभवीबद्दल तुम्हाला सांगतो, 65 मुलामधून हिची कविता स्पर्धेमध्ये प्रथम आली होती आणि तिला या शालेय काव्यवाचन स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं.
स्वर्गीय भैरवमल तनवानी विद्यालयाची इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आपल्यापुढं ही कविता सादर करते. आणि मला वर्कर सरांना सांगायला आनंद होतो की आम्ही जेव्हा ही स्पर्धा घेतली सर, त्या सगळ्या मुलांना आम्ही विचारलं की तुमची किती वेळ आहे कविता सादर करण्याची. सगळ्या मुलांनी हात वरती केले आणि सांगितले की आमच्या आयुष्यातली पहिली कविता आम्ही सादर करतोय. मला वाटतं हे त्याचं निमित्त हे साहित्य संमेलन आहे की 65 कवींना त्यांच्या कविता या ठिकाणी मांडता आल्या. शांभवी. हॅलो, नमस्कार. मी शांभवी दिगंबर भट. मी इयत्ता 7वीमध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव स्वभैरवमल तनवानी विद्या मंदिर. माझ्या कवितेचा विषय आहे भ्रूणहत्या थांबवणे काळाची गरज आणि शीर्षक आहे आई तू तरी माझं ऐक ना गं. ही रचना सादर करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी. आई तू तरी माझं ऐक ना गं. आई तू तरी माझं ऐक ना गं. मला या जगात येऊ दे ना गं. आई बाकीच्यांशी नाही बोलू शकत मी. आई बाकीच्यांशी नाही बोलू शकत मी म्हणून तुला सांगते तू तरी माझं ऐक ना गं. आई तू तरी मला समजून घे ना गं. गर्भहत्या करून या जगात येण्याआधीच मला नष्ट नको ना गं करू. गर्भहत्या करून या जगात येण्याआधीच मला नष्ट नको ना गं करू. मीही एक लहानगा जीव आहे. मीही एक लहानगा जीव आहे. ओझं नाही मी कोणावरी हे तू तरी समजून घे. आई मीही एक लहानगा जीव आहे. ओझं नाही मी कोणावरी हे तू तरी समजून घे. माझं आयुष्य मी जगेन, माझं भविष्य मी घडवेन. माझं आयुष्य मी जगेन, माझं भविष्य मी घडवेन. तू फक्त मला या जगात तरी येऊ दे. आई तू तरी मला समजून घे. तूही एक स्त्री आहेस आणि मीही असेल. तूही एक स्त्री आहेस आणि मीही असेल. आई तू विचार कर ना गं. तूही कोणाची तरी मुलगी असशीलच ना. त्यांनी तुला तेव्हा नाही का गं ओझं समजलं. आई तू समजाव ना गं बाबांना. आई तू समजाव ना गं बाबांना. मुलगी ओझं नसते ना. मुलगी ही ओझं नसते ना. मी आत्तापर्यंत हे जग तुझ्या डोळ्यांनी बघितले. मी आत्तापर्यंत हे जग तुझ्या डोळ्यांनी बघितलंय. आता ते मला माझ्या नजरेनं अनुभवायचंय. आई मलाही या जगात यायचंय. आई मलाही या जगात यायचंय. मलाही बाकीच्या मुलांसारखी मजा करायची. मलाही खेळायचंय, बागडायचंय, तुझ्या हातचा गोड गोड खाऊ खायचाय. आई मलाही बाकीच्या मुलांसारखी मजा करायची, खेळायचंय, बागडायचंय, तुझ्या हातचा गोड गोड खाऊ खायचाय. आई लोकांचे विचार असे का आहेत ग. आई लोकांचे विचार असे का आहेत ग. त्यांना आई हवी, बायको बहीण मैत्रीणही हवी. त्यांना आई हवी, बायको बहीण मैत्रीणही हवी, पण मुलगी नकोय. त्यांना वंशाचा दिवा हवाय पण पणती नकोय. त्यांना वंशाचा दिवा हवाय पण पणती नकोय. आई मी तुला तुझ्या गर्भातून बोलतेय. आई मी तुला तुझ्या गर्भातून बोलतेय. असं म्हणतात ना, आईला लेकराची भावना कळते म्हणून तुला सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणून तुला सांगण्याचा प्रयत्न करते. आई भ्रूणहत्येच्या आहारी जाऊ नकोस ग. आई भ्रूणहत्येच्या आहारी जाऊ नकोस ग. आई मलाही जगू दे ना ग. मान्य आहे माझ्या काळजीपोटीच तुम्ही मला या जगात येऊ देत नाहीत. मान्य आहे माझ्या काळजीपोटीच तुम्ही मला या जगात येऊ देत नाही. मान्य आहे अत्याचार बलात्कार खूप वाढलेत. मुलगी आज कुठेच सेफ नाही. मुलगी आज कुठेच सेफ नाही. पण या भीतीने तुम्ही माझा जगण्याचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. आवाज उठवा ना मग अन्यायाविरुद्ध. आवाज उठवा ना मग अन्यायाविरुद्ध. मुलींना थोडं तरी सेफ फील करू द्या ना. मुलींना थोडं तरी सेफ फील करू द्या ना. वाईट घटना घडताय. वाईट घटना घडताय. स्त्रिया सुरक्षित नाही म्हणून काय स्त्रीला जगण्याचाच हक्क नाही. म्हणून काय स्त्रीला जगण्याचाच हक्क नाही. अगं आई भ्रूणहत्या थांबवायची आता. अगं आई भ्रूणहत्या थांबवायची आता. मुलगी आज जगलीच पाहिजे. आई माहिती आहे मला सगळ्यांच्या दबावाने तू हा निर्णय घेतेस. आई माहिती आहे मला सगळ्यांच्या दबावाने तू हा निर्णय घेतेस. तू सांग ना ग सगळ्यांना. तू समजव ना त्यांना. ते सगळे ऐकतील की ग तुझं. आई मुलगी ओझं नसते ना ग. आई मुलगी ओझं नसते ना ग. मुलगी नसेल तर तुम्हाला वंशाचा दिवा कसा भेटेल. मुलगी नसेल तर तुम्हाला वंशाचा दिवा कसा भेटेल. मुलगी नसेल तर त्या मुलाची बायको कुठून भेटेल. आणि मुलगी नसेल तर त्या मुलाची बायको कुठून भेटेल. मुलगा असला एका कुळाचा उद्धार करेल. मुलगा असला एका कुळाचा उद्धार करेल. मुलगी असेल तर 2 घरात प्रकाश असेल. मुलगी असेल तर घराला घरपण येईल. मुलगी असेल तर तुम्हाला प्रेमाने आई आणि बाबा म्हणणारी एक चिमुकली असेल. मुलगी असेल तरच तुम्हाला प्रेमाने आई आणि बाबा म्हणून हाक मारणारी एक
मग्न असेल. मुलगी शिकली तर अख्खं घर शिकेल आणि मुलगी शिकली तर अख्खं घर शिकेल. अगं आई भ्रूण हत्या थांबवायची आता. अगं आई भ्रूण हत्या थांबवायची आता. भ्रूण हत्यास पूर्ण विराम द्यायचा. मुलीला गर्भातच मारण्यापेक्षा तिला या जगात आणलं पाहिजे. मुलीला गर्भातच मारण्यापेक्षा तिला या जगात आणलं पाहिजे. आई परत एकदा मी तेच वाक्य बोलते. आई परत एकदा मी तेच वाक्य बोलते. तू बाबांना समजव, आई मुलगी ओझं नसते. तू बाबांना समजव, आई मुलगी ओझं नसते. मला या जगात येऊ दे ना ग आई. आई मला या जगात येऊ दे. मलाही माझं आयुष्य जगू दे. मलाही माझं आयुष्य जगू दे. धन्यवाद. वा वा वा. आई वडील आपल्या लेकरांचं ऐकत नाही. यानंतर आनंद पोपलवाड सर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखक आणि ईश्वर उमाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आनंद पोपलवाड सर यांचं या ठिकाणी स्वागत. हा बालकथा संग्रह, अभंग कुणब्याच्या आणि इतर कविता हा कविता संग्रह, राज्य शासनाचा पुरस्कार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबुराव बागुल कथा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भास्कर भट हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि पांडाळ्या कथेचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BAच्या सेकंड इयरला त्यांची कथा छोटी रत्ना सादर करतो. एक छोटी रत्ना सादर करतो. माझ्या कवितेचं नाव नदी. नदी कशी झुळझुळ वाहते, नदी कशी झुळझुळ वाहते, घाण कचरा वाहून नेते. पशुपक्ष्यांना पाणी पाजते, भेदभाव कोणा कधी ना करते. झाडाझुडपांना हिरवे ठेवते, सतत कशी पळतच असते. जलचरांना सामावून घेते, कधी ना ती मागं फिरते. सगळ्यांना घेऊन पळतच राहा असा संदेश जगात देते. सर दुसरी घेऊ काय? माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव सुंदर हे जग. किती सुंदर हे जग, सुंदर ही धरा. किती सुंदर हे जग, सुंदर ही धरा. खळखळ वाहत इथे नद्या मिळती सागरा. खळखळ वाहत इथे नद्या मिळती सागरा. किती सुंदर हे जग, सुंदर हे तारे. किती सुंदर हे जग, सुंदर हे तारे. झुळझुळ वाहती इथे थंडगार वारे. झुळझुळ वाहती इथे थंडगार वारे. किती सुंदर हे जग, सुंदर हे आकाश. किती सुंदर हे जग, सुंदर हे आकाश. सूर्य देतो दिवसाईत प्रकाश प्रकाश. सूर्य देतो दिवसाईत प्रकाश प्रकाश. किती सुंदर हे जग, सुंदर ही फुले. किती सुंदर हे जग, सुंदर ही फुले. कशी खेळतात इथं चिमुकले मुले. कशी खेळतात इथं चिमुकली मुले. किती सुंदर हे जग, सुंदर ही झाडे. किती सुंदर हे जग, सुंदर ही झाडे. माणसानं बांधलीत इथे छान छान वाडे. माणसानं बांधलीत इथे छान छान वाडे. किती सुंदर हे जग, सुंदर ही शेती. किती सुंदर हे जग, सुंदर ही शेती. जगासाठी शेतकरी इथे, जगासाठी शेतकरी इथे. पिकं पिकविती, पिकं पिकविती. धन्यवाद. ग पाटलांच्या कवितेची नातं सांगणारी ही सरांची. आपल्या ह्या बालकुमार मेळाव्याच्या समारोपाकडे आहोत आणि नंतर आपल्याला मुख्य सभागृहामध्ये समारोपासाठी पण जायचं आहे. यानंतर मी रामेश्वरी धनवटे या चिमुकलीला समोर बोलवतो आणि सविता करंजकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या चिमुकलीचं कौतुक करावं. धनवटे ही शंकर पाटील विद्यालय रांजणगाव या विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि एक चांगली कविता तिने स्पर्धेत सादर केली होती. रामेश्वरीला विनंती करतो. माझे नाव रामेश्वरी गणेश धनवटे. मी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी. जसा आपल्यासाठी राबराब राबणारा, उन्हात कष्ट करणारा बाप असतो, या बापाविषयी 2 शब्द एक कविता मी लिहिलेली कविता सादर करू इच्छिते. बापा असा एक व्यक्ती, त्याच्या पाठी सर्व भार, सांभाळतो तो पूर्ण परिवार. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल.
बापा असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. जसा नभामध्ये पक्षी त्याच्या जिभावरती मोती लेक जाते जेव्हा सासरी अश्रू आतमध्ये कोंडती. बापा असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. बाप शिजवतो उन्हात, बाप भिजवतो पावसात, बाप थकवतो कामात घाम गाळून शेतात. बापा असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. बाप लेकीचा तो पाया आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. आराम नाही घेतो तो दिवसभर काम करतो, त्याच्यासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात. बापा असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. बाप कामाचा तो धनी कष्ट करतो येड्यावानी, शिकली पाहिजे ना मुलं मी आहे जरी अडाणी. बाप असा एक व्यक्ती त्याच्या पाठी सर्व भार सांभाळतो तो पूर्ण परिवार. बापा म्हणजे असे एक झाडच अबोली, बाप म्हणजे मुलांची अव्यक्त माऊली. धन्यवाद. जोरदार टाळ्या आपण या चिमुकलीसाठी वाजवूयात. यानंतर सुप्रसिद्ध बालसाहित्य लेखिका भारती ध्रुपद साळुंके मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि जयस्वाल सरांना विनंती करतो की त्यांनी ताईंचं या ठिकाणी कौतुक करावं, स्वागत करावं. कविता असतील, बालनाटिका असतील, जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. भारती मॅडम यांना विनंती. सर्वांना नमस्कार. आजी हे आपल्या घरातलं चालतं बोलतं एक विद्यापीठ असतं, त्यावर आधारितच माझी एक कविता. आजीचे बोलणे ऐकून वाटे भारी, आजीचे बोलणे ऐकून वाटे भारी, निंदकाचे घर म्हणे असावे शेजारी, निंदकाचे घर म्हणे असावे शेजारी. सुखाचे दिवस भराभर पळे, सुखाचे दिवस भराभर पळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. दुःख असले तरी चेहरे ठेवावे हसरे, दुःख असले तरी चेहरे ठेवावे हसरे. आजी सांगे दुरून डोंगर आहे साजरे, आजी सांगे दुरून डोंगर आहे साजरे. आलिया भोगाशी असावे सादर, आलिया भोगाशी असावे सादर, नेहमी करावा मोठ्यांचा आदर, नेहमी करावा मोठ्यांचा आदर. हौशेपायी बाळा करू नये चोरी, हौशेपायी बाळा करू नये चोरी, पी हळद अन हो गोरी. नमस्कार करण्या दोन्ही हात जोडावे, नमस्कार करण्या दोन्ही हात जोडावे, अंथरूण पाहून पाय पसरावे, अंथरूण पाहून पाय पसरावे. प्रयत्नांची कास कधी सोडू नये, प्रयत्नांची कास कधी सोडू नये, तहान लागता विहीर खणू नये, तहान लागता विहीर खणू नये. जीवनात येतील संकटे कितीतरी, जीवनात येतील संकटे कितीतरी, देवतारी त्याला कोण मारी, देवतारी त्याला कोण मारी. झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकली मूठ 1.25 लाखाची, बडबड करत नाही मी बिनकामाची, बडबड करत नाही मी बिनकामाची. आजी तुझे बोल लाख मोलाचे, आजी तुझे बोल लाख मोलाचे, ऐकावे जनाचे करावे मनाचे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. अशी आजी आपल्याला सतत म्हणी वगैरे सांगत असते. दुसरी एक छोटीशी कविता, एकदम छोटी आहे. हां चालेल. आपल्या मनात अनेक प्रश्न येत असतात, लहान मुलांच्या मनात. गोगल गाय कसे ग तुझ्या पोटात पाय, गोगल गाय कसे ग तुझ्या पोटात पाय. गोगल गाय पाठीवर तुझ्या हे ग काय, गोगल गाय पाठीवर तुझ्या हे ग काय. दगड जसा गोल गोल, दगड जसा गोल गोल, कसा सांभाळतेस ग तोल. चालतेस का ग एवढी संथ, चालतेस का ग एवढी संथ, दिसतेस जशी बसली शांत. पावसाळ्यातच तू दिसतेस, पावसाळ्यातच तू दिसतेस, कुठून ग अचानक टपकतेस, कुठून ग अचानक टपकतेस. पडतेस का ग आभाळातून, पडतेस का ग आभाळातून, येतेस का ग सरीवर बसून, येतेस का ग सरीवर बसून. अनेक प्रश्न माझ्या डोक्यात, अनेक प्रश्न माझ्या डोक्यात, देना ग उत्तर एका क्षणात, देना ग उत्तर एका क्षणात. धन्यवाद. खूप सुंदर, दोन्ही त्यांनी सुंदर रचना आपल्यापुढे ठेवल्या. यानंतर संस्कृती, आता नुकत्याच झालेल्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांनी आमच्या या अनुष्का राऊत या चिमुकलीचं या ठिकाणी कौतुक करावं. गुडवे पाटील विद्यालयाची ही विद्यार्थिनी, ती देखील आमच्या
काव्य वाचन स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. जोरदार टाळ्या वाजून आपण या चिमुकलीचं कौतुक करूया. अगदी समारोपाच्या काही 2-3 कवयित्री आणि बालसाहित्य लेखकांना आपल्याला ऐकायचं आहे. त्यानंतर आपण मुख्य सभागृहात सभामंडपात होणाऱ्या समारोप सोहळ्याला जाणार आहोत. खूप वेगळ्या आशयाच्या विषयाच्या बालकविता आपण या ठिकाणी. नमस्कार, मी संस्कृती सुनील गावंडे, भोंडवे पाटील पब्लिक स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. माझ्या कवितेचे नाव आहे राणी लक्ष्मीबाई. स्वराज्याचा भाग्योदय झाला, स्वराज्याचा भाग्योदय झाला, शत्रूंचा काळ जवळ आला. स्वराज्याचा भाग्योदय झाला, शत्रूंचा काळ जवळ आला. तलवारीच्या टोकावर तिने स्वराज्याचा पाया भरला, स्वराज्याचा पाया भरला. पारतंत्र्याच्या वेड्यातून निघण्याची झाली घाई, पारतंत्र्याच्या वेड्यातून निघण्याची झाली घाई. तेव्हा मोरोपंतांच्या कुळात जन्मली राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई. आई जिजाऊंचे विचार त्यांच्या मनात रुजून गेले, आई जिजाऊंचे विचार त्यांच्या मनात रुजून गेले. हिंदुस्थानावर पुन्हा भगवा फडकवायचे स्वप्न त्यांनी पाहिले, स्वप्न त्यांनी पाहिले. शत्रू कितीही येऊ द्या, शत्रू कितीही येऊ द्या, माझी झाशी देणार नाही. शिवरायांची वागीण होती, शिवरायांची वागीण होती, माघार कधीच घेणार नाही. नरभक्षी त्या इंग्रजांना धडा तिने शिकवला. यवनांचा पराभव करून भगवतीने फडकवला, भगवतीने फडकवला. धन्यवाद. वा, खूपच सुंदर कविता. मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव गणेश मोहिते सर या संमेलनामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे. नेहमीच आमच्या सर्व उपक्रमाला त्यांचं पाठिंबा असतो, मार्गदर्शन असतं. गणेश मोहिते सर त्यांच्या मनामध्ये सध्या डोक्यात समारोपाचा कार्यक्रम असल्यामुळे कसं पटकन आपण जाऊ पुढे. नंदिनीला विनंती करतो की तिने आपली गणेश थोरात. मी इयत्ता 9वीची विद्यार्थी. माझ्या कवितेचं नाव राजे. पुन्हा एकदा राजे तुम्ही यायला हवं, कसा चालला कारभार ते पाहायला हवं. कशी होती तुमची राजनीती, कसा होता कारभार. आजची स्थिती पाहून आठवतो तुमचा दरबार. सत्याची लालसा प्रत्येकालाच येते, समाजहिताचं कोणाला काही पडलंय कुठे. म्हणूनच म्हणते राजे तुम्ही यायला हवं, कसं चाललंय कारभार ते पाहायला हवं. कोणी येताना भाषण ठोकून जाते, तुमच्या नावाखाली आपली पोळी भाजून पाहतं. स्त्रियांचा आदर तर नावापुरताच आहे, घरात असो की बाहेर मनात भीती उभीच आहे. म्हणूनच म्हणते राजे तुम्ही यायला हवं, कसं चाललंय कारभार ते पाहायला हवं. जयंती आली तुमची की आठवते आम्हाला तुमचे आचार विचार. नाहीतर आईशी बोलताना विसरतो आम्ही सदाचार. बालमनाला जर हे सगळं समजतंय तर तुम्हीच सांगा राजे इथं किती पाणी मुरतंय. म्हणूनच म्हणते राजे तुम्ही यायला हवं, कसं चाललंय कारभार ते पाहायला हवं, ते पाहायला हवं. धन्यवाद. जोरदार टाळ्या या चिमुकलीसाठी. तिला बालकविता म्हणायचं आहे की आजच्या परिस्थितीवरचं परखड भाष्य म्हणायचं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच यांनी समोर यायचा आहे. आणि जिजा शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी दिव्यलता गुजराती मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्नेहगंध हा त्यांचा कविता संग्रह महाराष्ट्र शासनातर्फे आणि साहित्याचे कार्यक्रम होत असतात. दिव्यलता गुजराती मॅडम हे नाव आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. जास्त प्रस्तावना न करता कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे चांदण्याची रांगोळी. टिंब 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 आकाशात टिंब, टिंब 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 आकाशात टिंब, सारे त्यांना म्हणतात चांदण्याचे थेंब, सारे त्यांना म्हणतात चांदण्याचे थेंब. थेंब थेंब जोडून केल्या ओळी, थेंब थेंब जोडून केल्या ओळी, आकाशात दिसते चांदण्यांची रांगोळी, आकाशात दिसते चांदण्यांची रांगोळी. रांगोळी पाहून इंद्रधनू झाला दंग, रांगोळी पाहून इंद्रधनू झाला दंग, भरायला बसला त्यात 7 रंग, भरायला बसला त्यात 7 रंग. रंग भरता भरता विसरला भान, रंग भरता भरता विसरला भान, आकाशात पसरले सर्व रंग छान, आकाशात पसरले सर्व रंग छान. निळा रंग पसरला आकाशात, निळा रंग पसरला आकाशात, तेथून तो उतरला समुद्रात, तेथून तो उतरला समुद्रात. पानांनी घेतला रंग हिरवा,
पानांनी घेतला रंग हिरवा, पारव्याला हवाच होता रंग पारवा, पारव्याला हवा होता रंग पारवा. संत्र्यांनी घेतला रंग नारंगी, संत्र्यांनी घेतला रंग नारंगी. मोसंबी बहरली पिवळ्या रंगी, मोसंबी बहरली पिवळ्या रंगी. तांबडा रंग घेऊन हसले सफरचंद, तांबडा रंग घेऊन हसले सफरचंद. सर्वांना खुश करणे हाच त्याचा छंद, सर्वांना खुश करणे हाच त्याचा छंद. जांभळे होती पांढरी आणि काळी, जांभळे होती पांढरी आणि काळी. जांभळा रंग घेऊन ती झाली जांभळी, जांभळा रंग घेऊन ती झाली जांभळी. चंद्राने घेतला पांढरा रंग, चंद्राने घेतला पांढरा रंग. गोरे गोरे झाले त्याचे अंग, गोरे गोरे झाले त्याचे अंग. 7 रंगाची अशी ही रांगोळी, 7 रंगाची अशी ही रांगोळी. पाहून सरांनी वाजवली टाळी, पाहून सरांनी वाजवली टाळी. धन्यवाद. वा वा, खूप सुंदर कविता आहे. ऋतुजा धोंडगे या चिमुकलीला मी समोर बोलवते. ऋतुजा आली आहे? आपल्याला कोण राहिले? नक्की? अरे बाबा, या चिमुकल्यांनी वेगवेगळ्या कविता आपल्या पुढे ठेवल्या की वेगवेगळ्या झाडांना, ह्या चिमुकल्यांचं म्हणणं हेच होतं की वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी असतात फुले, वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी असतात फुले. आईबाबांनाही कळावं एकसारखी नसतात मुले, आईबाबांनाही कळावं एकसारखी नसतात मुले. अशा आशयाच्या कविता या चिमुकल्यांनी आमच्या पुढे ठेवलेल्या आहेत. यानंतर 2 कवी आता आपल्या पुढे बाकी आहेत, त्यानंतर आपण समारोपाकडे जाऊयात. रावसाहेब मते यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यायचे. कासोटा या ग्रामीण भागातून आलेले हे कवी आपल्यापुढे त्यांची एक छोटी ग्रामगीता अध्ययन केंद्राचे ते संचालक आहेत. तुकडोजी महाराज विचारपीठाचे ते कोषाध्यक्ष आहेत. याच केंद्रामध्ये ते काम करतात. या जवळ या, थोडं जवळ 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 या जवळ बघा इकडे समोर थांबा तसं. नमस्कार. प्रथम शिववंदना. पथदर्शनाय शिवतेजत्वाय, पथदर्शनाय शिवतेजत्वाय, विश्ववंदनीय जय शिवराय, विश्ववंदनीय जय शिवराय. मी रावसाहेब कडूराव मते सादर करीत आहे. युवक माझा सह्याद्रीचा, युवक माझा सह्याद्रीचा. उठ युवका जागा हो, उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. मागोवा तुझ इतिहासाचा, छत्रपती समतू महाराजा हो, छत्रपती समतू महाराजा हो. स्वकर्तृत्वातून निर्माण करण्यास स्वराज्य आपुले, स्वकर्तृत्वातून निर्माण करण्यास स्वराज्य आपुले. संस्कृतीचा तू धागा हो, माय बहिणीचा तू दादा हो. उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. शूरत्व बाणा नसा नसातून तुझ्या वाहतो, शूरत्व बाणा नसा नसातून तुझ्या वाहतो. तूच शिवबाचा वारस हो, भगवा झेंडा पताका पुली, भगवा झेंडा पताका पुली. महाराष्ट्राचा तू नारा हो. उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. मागोवा तुझा इतिहासाचा, छत्रपती समतू महाराजा हो. आजही येथे आहेत प्रश्न, आजही येथे आहेत प्रश्न. खंड करण्या भारत आपुला, न्यायहिताचा देशहिताचा. आधार हो तो दुबळ्यांचा. उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. मागोवा तुझा इतिहासाचा, छत्रपती समतू महाराजा हो. सामर्थ्याने घडवू दर्शन, सामर्थ्याने घडवू दर्शन. तंत्रज्ञानाने विज्ञानाने चंद्र सूर्यासी घालू साकडे. इस्रोचे ते सैनिक आपुले, चंद्र सूर्यासी घालू साकडे. इस्रोचे ते सैनिक आपुले. उठ मोजण्या आकाशाला, उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. मागोवा तुझा इतिहासाचा, छत्रपती समतू महाराजा हो. रणांगणात तू पाय रोवणी कर प्रतिज्ञा भीष्मासारखी, रणांगणात तू पाय रोवणी कर प्रतिज्ञा भीष्मासारखी. असंख्य अगणित क्षितिजे येथे, असंख्य अगणित क्षितिजे येथे. घे भरारी, घे भरारी. कर क्रांती तू, कर क्रांती तू. विजयाचा जय घोष हा तुझ्या पुढे. उठ युवका जागा हो, सह्याद्रीचा राजा हो. मागोवा तुझा इतिहासाचा, छत्रपती समतू महाराजा हो, छत्रपती समतू महाराजा. धन्यवाद. खूप सुंदर, खूप चांगली कविता सरांनी आपल्या पुढे ठेवली. 2:30 वाजल्यापासून आपण सर्वजण आम्हाला ऐकतायत, या चिमुकल्यांचं कौतुक करतायत. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वतःसाठी आणि या बालकुमार मेळाव्यासाठी वाजूयात. आणि आजच्या या
बालकुमार मेळाव्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध बालकवी बालकथाकार कवी गेनू शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे आणि विशाल तायडे सरांना मी विनंती करतो, बालसाहित्य लेखक विशाल तायडे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या अध्यक्षांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विशाल तायडे सर, गेनू शिंदे सरांचे अनेक बालसाहित्याची पुस्तकं प्रकाशित आहेत, त्यांना अनेक बालसाहित्य पुरस्कार मिळालेले आहेत. भगवंताचा प्रसाद, एका दुपारची गोष्ट हे त्यांचे बालकथा संग्रह आणि नुकताच त्यांचा चैतन्याचा मळा हा कविता संग्रह देखील प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर तिसरीच्या वर्गात रोपटं नावाची त्यांची कथा प्रकाशित आहे. तिसरीच्या वर्गात त्यांची रोपटं नावाची कथा त्यांची प्रकाशित आहे. जोरदार टाळ्या आपण एकदा गेनू शिंदे सरांसाठी वाजूयात. आमच्याच या मातीमध्ये आम्हाला बालसाहित्याचं दान देणारे हे कवी कथाकार, आम्ही सगळ्या कविता ऐकल्यात. माझा त्यांच्याकडे आग्रह राहील की त्यांनी सरांचं घर बाजूलाच आहे, त्यामुळे त्यांच्या घरचे पण त्यांची कथा ऐकतायत. एक छोटीशी नोंद. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आणि विशेषतः बालमेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्व गुणीजन या लहान मुलांचं कौतुक करण्यासाठी, यांचे विचार ऐकण्यासाठी आज इथे जमलात. आनंद वाटला. मुलांच्याविषयी गणेश यांनी कविता त्यांच्या झाल्यानंतर कवितेविषयी 2-2 ओळीमध्ये त्यांचा आशय आणि त्यांच्याविषयी बोललेला आहे. त्याच्यामुळे मी अध्यक्षीय भाषणाचा त्याचा मी अधिक वेळ घेणार नाही. आणि म्हणून या लहानग्यांना, हे लहानगे नाहीत, हे फार मोठे विचाराचे कवी आहेत. खरं तर मी काल व्यासपीठावरच्या कविता ऐकल्या आणि आजही या कविता ऐकल्या, म्हणून यांना लहानगे म्हणणं मला थोडंसं दडपल्यासारखं वाटते. फार मोठे कवी आहेत. तर यांच्या कविता मी ऐकल्या आणि म्हणून अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांनीच कविता सांगाव्यात असं मी म्हणणार नाही. समोर ज्येष्ठ कवी संजय वरकड सर आहेत, आमचे सहकारी मित्र, ज्येष्ठ मित्र विठ्ठल कांबळे सर आहेत, अनेक गुणीजन आहेत. एक कथा सांगतो आणि या कथेतून मला हे सांगायचं आहे मुलांना की जे मला अध्यक्षीय भाषणामध्ये सांगायचं ते मी कथेतच सांगणार आहे. की कथा कविता लिहायची म्हणून लिहायची नाही का. दिवाळी आली आणि कपडे करा असं नाही करायचं. लेखन हे सतत आपल्यासोबत असलं पाहिजे, नाही का. एखादा प्रसंग घडला की लेखकानं तळमळून उठलं पाहिजे, काहीतरी लिहिलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये जे येतं ते लिहिलं पाहिजे. त्याच्यासाठी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, आपले डोळे आणि आपले कान सदैव उघडे असले पाहिजेत. तरच म्हणजे आपण नीट ऐकलं पाहिजे, नीट बघितलं पाहिजे. आमच्याकडे गावाकडं शनिवारची शाळा असते आणि शनिवारी दुपारी सुट्टी असते. माझं नाव बबड्या, डबड्या नाही, पण का कुणास ठाऊक मला बबड्या नावानं कुणीच हाक मारली नाही. सगळे मला डबड्या 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 आणि डबड्या. मला पण असं वाटायला लागलं माझं नाव बबड्या नाहीच, माझं नाव डबड्याच आहे. इथपर्यंत ठीक होतं. डबड्याचं पोरांनी टरमळ्या केलं आणि कुठं बाहेर निघलो, ए टरमळ्या कुठं चालला रे. लई वाईट वाटायचं मला. मी हुशार मुलगा, मला टरमळ्या म्हणायचे नाही का. कुणाला बी वाईट वाटावं, मला तर लई वाटायचं. दुपारची शाळा, आमच्याकडे शनिवारचा दिवस सुट्टी झाली. बाईंनी सांगितलं सोमवारी येताना निबंध लिहून आणायचा आणि विषय काय, एका दुपारची गोष्ट. आणि घंटा वाजली, शाळा सुटली. सगळी मुलं घराकडे निघाली. मला भटकायची सवय. मी शाळेचा घराकडे जाणारा रस्ता सोडून दिला आणि रानाकडे जाणाऱ्या रस्त्याने निघालो. दुपारचे दिवस, ऊन तापलंय, डोकं तापलंय.
आणि जमीन पण तापली, जमिनीवरचा फुपाटा तापलाय आणि फुपाट्यानं माझ्या पायाला चटके बसायला लागले आणि मग मला वाटले आता लय येऊन झालं. मी झपक 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 चालायलोय, पाठीवर दप्तर अडकवलेलं, पण पाय भाजायचे काय फुपाट्यानं थांबेच ना. काय करावं काय करावं. तेवढ्यात एका झुडपामध्ये मोठ्या पानाचं एवढंसं झाड दिसलं. गेलो, 2 पानं तोडली नाही का. पायामध्ये चपला नव्हत्याच. एक पान या पायामध्ये घातलं, दुसरं पान या पायामध्ये घातलं, त्याचा देठ अंगठ्यामध्ये पकडला आणि मग गारेगार वाटायला लागलं. आणि पुन्हा मी झपाक 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 चालायला लागलो. ऊन ताण विसरून गेलो. चालतोय चालतोय चालतोय. बराच दूर गेल्यावर मला मोठं झाड दिसलं. अरे बाप रे बाप, इथे आपण जाऊन थांबायला पाहिजे नाही का. आणि मग मी झपाक 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 चालायलो. तिथे गेलो, हे मोठं झाड, झाडाला मोठा पार बांधलेला. मी माझं दप्तर तिथे ठेवलं आणि त्या पारावरती पाय खाली ठेवून सोडले आणि झपक 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 पाय हलवले. एवढं चालल्यानंतर, पारावरती बसल्यानंतर पाय हलवण्यातली मज्जा तुम्हाला काय सांगावा. फार भारी वाटलं मला. बराच वेळ मी असा पाय हलवत बसलो आणि मग उठलो. समोर एक मोठं असं बारीकसं मंदिर होतं. मंदिर मोठं, दरवाजा एवढासाच. मला कळेच ना, एवढं मोठं मंदिर आणि एवढासा दरवाजा. मग मला आईनं सांगितलेलं आठवलं, देवासमोर जाताना माणसानं मान झुकवून गेली पाहिजे, देवापेक्षा मोठं कुणी नाही. आणि म्हणून मी माझ्या पायातल्या चपला, कोणच्या चपला, 2 पानं हळूच काढून ठेवली. वाकून आतमध्ये गेलो. बघतो तो काय, गारेगार महादेवाची पिंड आणि वरून पडणार ते पाणी टपक टपक टपक. असलं भारी वाटलं. तुम्हाला सांगतो, मी 2 थेंब हातामध्ये घेतले, प्रसाद म्हणून पिलो आणि मांडी घालून तिथं बसलो. एवढी शांतता मला अजूनपर्यंत कुठेच लाभली नाही. आई तरी नेहमी सांगायची, आठवड्यातून एकदा तरी देवाच्या दारात जात जा, एकदा तरी देवालयात जात जा, तिथे असणारी शांतता अनुभवत जा. ती मी अनुभवलेली. मस्त वाटलो. बराच वेळ बसलो. मग हळूच पुन्हा बाहेर आलो आणि पारावरती बसलो. तेवढ्यात तिथे एक कुत्रा आलं, मरतुकडं कुत्रा. त्याच्या ढुंगणावर एवढी मोठी जखम झालेली, हो ना, त्याच्यावर माश्या बसलेल्या आणि ते किळसवानं एवढी मोठी जीभ बाहेर काढली करत ते असं इकडं तिकडं पळायलं. आणि हळूच नेमकं मी जिथं बसलो होतो तिथं माझ्या पुढं येऊन पाय पसरून बसलं नाही का. एवढ्या उन्हामधून आलेलं, त्याला ती जखम झालेली. आपल्याला नाही का जखम झाल्यावर फुंकर घातल्यावर कसं गार वाटतं, तसं त्याला या मोठ्या गारेगार सावलीमध्ये गार वाटलं असणारे. म्हणून ते इथे आलं. मी त्याला बसू दिलं, म्हणत बसू द्या, हे झाड काय आपलं एकट्याचं नाही का, झाड सगळ्यांना सावली देतं. ते कुत्रं तिथं निवांत बसलं. थोड्या वेळानं तिथे एक गाय आली. लांबून उन्हातानातून कुठून तरी काय खाऊन आली. तिच्यासोबत छोटंसं वासरू सुद्धा होतं. लुट्टुक पुट्टुक चाललेलं. आईच्या मागं नाही का बाळ चालतो, मी सुद्धा आमच्या आईच्या मागं पदर धरून चालायचो. तसं ते गायीच्या मागं ते वासरू आलेलं. लुट्टुक पुट्टुक गाय आली आणि त्या गार सावलीला झाडाखाली बसली. ते वासरू मला फार आवडलं. मी जवळ गेलो आणि हळूच त्या वासराच्या शेपटाला हात लावला की टोनकन उडालं ते. आणि जे पळालं, गोल 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 वडाच्या झाडामागं पळायलंय. मी त्याच्या मागं पळालो. मी दमून गेलो, पण वासरू काय दमलं नाही. आणि मग ते वासरू जाऊन त्या गायीच्या समोर तिच्याजवळ मग पसारलं. मी सुद्धा आमच्या आईच्या मांडीवर असाच पसरायचो. मला माझ्या आईची आठवण आली त्या वासराला बघून. मग ती गाई त्या वासराला चाटू लागली. थोड्या वेळानं तिथे 2 शिकारी पोरं आली. एवढाली पोरं
काळी कुट्ट पोरं, एकाची तर चड्डी टर एवढी फाटलेली, पण फाटली म्हणून काय फरक पडत नव्हता, त्याचा रंगच एवढा होता की काय दिसतच नव्हतं. हा, आणि त्या दोन पोरामध्ये एक पोरगा असा लुकडा तुडतुडा बगड्यासारखा, वारा आलं तर कुठं उडून जाईल सांगता येणार नाही. वारा आलं तर हा कुठे उडून जाईल सांगता येणार नाही. आणि दुसरा तुझा त्याचा सक्का भाऊ असावा, असे दोघांचे सारखे गोल चेहरे, आणि हा आगडबंब नाही का भीमासारखा. आणि त्या दोघांना पाहून मी फार घाबरलो. ह्या दोन पोरांकडे झोळ्या होत्या. एकानं त्या झोळीमध्ये हात घातला आणि बारीक जाळं काढलो. मला प्रश्न पडला, हे दोन पोरं काय करतायत नाही का. मी त्यांना म्हणालो माझ्या भाषेमध्ये, ए काय करता रे. तो पोरगा म्हणाला, खरुडा मारुडा करुडा. मला काहीच कळालं नाही. अरे मराठीत बोला. तो मोठा पोरगा म्हणाला भीमासारखा, खरुडा मारुडा करुडा. मला काहीच कळालं झालं नाही. मी बघायलो हे पोरं करतात काय. त्यानं त्याच्या झोळीमध्ये हात घातला आणि बारीक जाळं काढलो. एवढंस जाळं, ते माशांना टाकण्याचं मोठं जाळं असतं, पण हे एवढंस बारीकसं जाळं. मी उत्सुकतेनं बघू लागलो तर त्या पोरानं काय करावं, त्या गोल वडाच्या झाडाला ते जाळं बांधलं, बारीकसं जाळं. आणि दुसऱ्या पोरानं त्याच्या झोळीमधून कणकेचा गोळा काढला, गव्हाच्या पिठाचा गोळा काढला. त्याच्यातला थोडा थोडा गोळा इथं चिटकव, तिथं चिटकव, तिथं चिटकव, गोल त्या वडाच्या झाडाला चिटकवला. आणि तेवढ्यात वरून दोन खारुताईची पिलं तो गोळा खाण्यासाठी चिटचिट चिटचिट करत खाली आली. आणि त्यांच्या दोन पिलांच्या माना त्या जाळ्यामध्ये अडकल्या. जशा त्या पिलांच्या माना त्या जाळ्यामध्ये अडकल्या तसा तो मोठा पोरगा पुढे झाला आणि मला म्हणाला, ए खरुडा मारुडा करुडा. असं होतं काय खरुडा मारुडा करुडा. मला असा राग आला, संताप आला. तुम्हाला सांगतो त्या मुला पोरांच्या अशा गच्च्या पकडाव्या, ढिशूम ढिशूम बुक्क्या माराव्या असं मला वाटलं. पण आईनं आणि बाईंनं सांगितलं मारामारी करणं वाईट असतं. मी माझा रागावरती ताबा ठेवला. त्या पोरानं त्या खरुताच्या माना कर्रकन मोडल्या, लहानग्यांच्या माना. मला कसंच झालं. आणि त्या दोन पिलांच्या माना त्यांनी झोळीमध्ये घातल्या. पिलांना झोळीमध्ये घातलं, निघून गेले. मला फार वाईट वाटलं. थोड्या वेळानं तिथे कावळे आले, दोन कावळे. काव काव काव. पुन्हा दोन कावळे आले, काव काव काव. पुन्हा दोन कावळे आले, काव काव काव. आणि काव काव करता करता ते वडाचं अख्खं झाडच काव काव करायलोय. जणू काय हे त्यांचं गावच आहे, हे त्यांचं घरच आहे. सगळं वडच काव 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 करायला लागला. अरे बापरे, किती कावळे, किती कावळे. आणि ते कावळे काव काव करता करता त्यांच्यातून एक फांदी तुटली आणि खाली पडली. एवढीशी काडी. पण म्हणतात ना, कावळा बसावा आणि फांदी मोडावी, ती म्हण मी तेथे प्रत्यक्ष अनुभवली. एवढीशी फांदी त्या गायीच्या अंगावर पडली. गाई लगेच उठली आणि भर उन्हामध्ये निघून गेली. तिच्यासोबत ते लहान लेकरू ते सुद्धा निघून गेलं. मला फार वाईट वाटलं. नंतर तिथे शेतामधून काम करणारे आजूबाजूचे मजूर आले, शेतकरी आले आणि त्या गार सावलीला जेवायला बसले. मला वाटलं, अरे हे तर बळीराजा, हा शेतकरी राजा. मला वाटलं राजा म्हणजे चमचमीत मुकुट असेल, सोन्याचे दागिने असतील, भरजरीत कपडे असतील अंगावरती. आणि याच्या अंगावरती कपडेच नाहीत. हा बनियान फाटलेला, तोही नीट नाही. याचं धोतर फाटलेलं आहे. आणि ह्याला बळीराजा कसं म्हणायचं नाही का. ते त्या गार सावलीला येऊन बसले. त्यांनी भाकरी काढली.
मला वाटलं पंचपक्वान्नाचं ताट असेल राजा म्हणजे, बळीराजा म्हणजे, पण त्याच्यामध्ये चटणी, भाकरी आणि कांदा याच्याशिवाय काही नव्हतं. मला फार वाईट वाटलं. आपल्यातला बळीराजा असा असतो काय, नाही का? मग त्या पण त्यांच्याकडे पाणी होतं, गारगार पाणी. उन्हामधून चालत आल्यावर गार पाण्याचं महत्व काय असतं, त्या मटक्यामधल्या गारगार पाण्याला पिल्यावर मला वाटलं, अरे 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 किती गार पाणी. त्या सगळ्यांनी त्या गार सावलीला जेवणाचा आस्वाद घेतला. तिथे झोपी गेले. खाली अंथरूण नाही, पलंग नाही, काय नाही. खडे टोचायलेत, माती टोचायली आणि तिथे गार झोपून गेले. काम केल्यावर, थकून गेल्यावर झोप काय असती ती मी पहिल्यांदा बघितली. मला फार भारी वाटलं. मला सुद्धा अशी झोप आली पाहिजे असं मला वाटलं. ते शेतकरी उठून गेले झोप झाल्यानंतर. मग हळूहळू हळूहळू अंधार पडायला लागला. तेवढ्यात तिथे माकडं आली. 2 माकडं, छोटाली माकडं, माकडाची पिलं. ती माकडाची पिलं. आमच्या शाळेमध्ये अशी धमाल माकडं होते. एका पिलानं काय केलं, दुसऱ्याचं शेपूट पकडलं, दुसऱ्यानं लगेच तिसऱ्याचं शेपूट पकडलं आणि त्या माकडांनी अक्षरशः त्या वडाच्या झाडावर माळच तयार केली एकामेकाच्या शेपटाची. अरे बापू, कसली माकडं, ही त्याला ओढते, ती त्याला ओढते, ती त्याला ओढते. आमच्या शाळेतला झंप्या कंप्या आठवला. असेच करतात. याची चेड्डीवड, त्याची चेड्डीवड, त्याची चेड्डीवड, तशीच ही माकडाची पिलो. हे धमाल केली. त्या माकडाच्या पिलाला पाहून मला फार शाळेतली सगळी गंमत आठवली. अंधार पडायला लागला. तेवढ्यात मला गुपुडूक आवाज आला. गुपुडूक गुपुडूक. मी त्या खोडाकडे बघितलं. त्या बोगद्यामधून मोठ्या मोठ्या डोळ्याचा एक पक्षी बाहेर आला. एवढी वाकडी टोच. त्याच्याकडे बघून मला तर भीती वाटली. अरे बापरे, हे घुबड असं असतं काय? आणि त्याचे डोळे मोठे मोठे. मी तर घाबरूनच गेलो. म्हणलं आता घराकडे निघलं पाहिजे. आणि मग मी हळूहळू 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 माझ्या घराकडे निघालो. घराकडे येता येता अंधार झाला, नाही का? आई वाट पाहत होती. म्हणाली बबडू, एकमेव व्यक्ती मला बबडू म्हणाली. आई म्हणाली, बबडू कुठे गेला होतास? किती वाट बघत होते मी. आमची सोमवारी निबंधाची स्पर्धा होती. पोरांना प्रश्न पडला होता, काय लिहायचं, उन्हामध्ये काय लिहायचं. मळमळीत येणारा घाम, नाही का, त्या घामाचा येणारा वास, कुठे सावली नाही, नाही का, हे रखरखीत ऊन, झळया, लिहायचं काय. आणि मला प्रश्न पडला होता, किती लिहून किती नको लिहू. खारुताईवर लिहू, गाईवर लिहू, त्या कुत्र्यावर लिहू, त्या शांत महादेवाच्या पिंडीमध्ये मी बसलो होतो, मंदिरातला जो अनुभव आहे त्याच्यावर लिहू काय, का त्या बळीराजावर लिहू, ज्यांच्याकडे चटणी भाकरी होती खायला, जिरे टोप नव्हता, अंथरूण नव्हतं, त्याच्यावरती लिहू काय. मला लिहायला पानं कमी पडत होते, पानं कमी पडत होते. मी लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो लिहित गेलो आणि माझा निबंध शाळेमध्ये मी सादर केला. माझा निबंध तालुक्यामध्ये पहिला आला आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. सगळ्या शाळेतला डबड्या बबडू झाला, सगळ्या शाळेतला बबड्या बबडू झाला, बबडू झाला, बबडू झाला. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपण आता समारोप करायकडे जाणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सर्वच चिमुकल्या बालकवींचं, बालकथाकारांचं आणि इथं आजच्या या बालकुमार मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचंच आपण या ठिकाणी मनापासून आभार मानूयात आणि सर्वांना विनंती करतो की असंच या साहित्यिक उपक्रमाला आपल्या भागातल्या तुम्ही भरभरून साथ देत जा. यानंतर आपल्या मुख्य सभागृहामध्ये आपल्या साहित्य संमेलनाचा समारोप आहे. आपल्या सर्वांना त्या समारोपाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. यानंतर मी सर्वांना हां अच्छा मला सत्कार राहिला. बरं कोणाला विनंती करू. आतापर्यंत ज्यांनी सुंदर सूत्रसंचालन केले, नरहर कुरुंदकर एके ठिकाणी असं म्हणाले होते की मोरपंखी स्वप्नाचे जेव्हा रंग झाडून मिटून जातात तेव्हा पांढऱ्या काड्या शिल्लक असतात. दात कोरण्याच्या पलीकडे त्या काड्यांचा काय उपयोग असतो. माणूस ग्लानी आल्याच्यानंतर कुठेतरी कोसळून पडतो की नाही, तो कोसळून पडलेला खड्डा म्हणजे कविता असते. आयुष्यभर सुंदर माझी शाळा म्हणून हा कविता जगणारा माणूस अतिशय सुंदर सूत्रसंचालन केले. निदान कविता नाही, आपण त्यांचा सत्कार करूया. मी संजय वरकड सर यांना विनंती करतो की गणेश भोले सर यांचा सत्कार करावा आणि या सत्कारानंतर सर्वांनी नोंद घ्यावी की आपण मुख्य सभागृहाकडे जायचं आहे. गणेश भोले सर यांचा सत्कार.
थांबा. ठीक. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार.